ओके. सो आपण पायथनच्या युनिट 1 मध्ये प्रॉब्लेम काय असतो, त्यानंतर प्रॉब्लेम सॉल्व्हिंग काय आहे, त्यानंतर आपण बघितलं स्टेप्स ऑफ प्रॉब्लेम सॉल्व्हिंग असेल, हिस्ट्री ऑफ पायथन असेल, पायथन कशाला बोलतात, पायथन कुठे-कुठे यूज होते, मीन्स की ॲप्लिकेशन ऑफ पायथन. त्यानंतर आपण बघितलं डिफरंट स्टाईल्स किंवा डिफरंट वेज टू राईट द पायथन प्रोग्राम, ज्यामध्ये प्रोसिजरल प्रोग्रामिंग लँग्वेज आहे, त्यानंतर ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज आहे. ओके, असं बरंच काही बघितलं आणि जसं मी फर्स्ट व्हिडिओमध्ये सांगितलं, की युनिट 1 सोपा आहे. तसंच सेम युनिट 2 सुद्धा खूप सोपा आहे आणि युनिट 1 टोटल येतो 14 मार्क्स आणि युनिट 2 येतो 14 मार्क्सला. ओके, या व्हिडिओमध्ये आपण लूप काय असतात, इफ स्टेटमेंट, एल्स स्टेटमेंट, त्यानंतर जे ॲडव्हान्स डेटा टाइप्स आहे, ज्याच्यामध्ये की येतात टपल्स आहे, लिस्ट आहे, सेट्स आहे, त्यानंतर डिक्शनरी आहे. ओके, हे सगळं बघणार आहोत. तर फर्स्ट आहे डिसिजन कंट्रोल स्टेटमेंट. आता डिसिजन कंट्रोल स्टेटमेंट म्हणजे काय असतं? इट अलाउज प्रोग्राम टू मेक डिसिजन बेस्ड ऑन कंडिशन. मीन्स काय? एका स्पेसिफिक कंडिशन वरतून काय डिसिजन घ्यायचा ते आपण डिसिजन कंट्रोल स्टेटमेंटमध्ये ठरवतो. ओके. ते चेक करतं वेदर द कंडिशन इज ट्रू. आता कंडिशन ट्रू असेल तर तो एक्झिक्यूट होणार. बट जर कंडिशन फॉल्स असेल तर मग तो लूप किंवा जे पण आपण यूज करणार आहे, व्हाईल लूप असेल, इफ स्टेटमेंट असेल, तर ते एक्झिक्यूट होणार नाही. ओके. त्यानंतर अकॉर्डिंग टू रिझल्ट द प्रोग्राम चूज करतो त्याचा पाथ. आता सपोज कंडिशन ट्रू असेल, तर ती स्टेटमेंट एक्झिक्यूट करणार. जर तो फॉल्स असेल, तर मग ते एल्सचा ब्लॉक एक्झिक्यूट करायला जातं. ओके. हा स्टेटमेंट हेल्प करतो टू हेल्प कंट्रोल द फ्लो ऑफ एक्झिक्युशन. मीन्स काय, की प्रोग्रामचा जो फ्लो आहे, तो कसा असणार आहे, ते हेल्प करतात डिसिजन कंट्रोल स्टेटमेंट. ओके. त्यानंतर दे आर इसेन्शियल फॉर रायटिंग लॉजिकल अँड मीनिंगफुल प्रोग्राम. आता प्रोग्रामला जर का आपल्याला लॉजिकल आणि मीनिंगफुल लिहायचं असेल, तर त्यासाठी डिसिजन कंट्रोल स्टेटमेंट इम्पॉर्टंट आहे. ओके. पायथनमध्ये डिफरंट टाइप्स ऑफ डिसिजन कंट्रोल स्टेटमेंट आहे. जसं की इफ आहे, त्यानंतर इफ एल्स आहे, त्यानंतर इफ एलिफ आहे, इफ एलिफ, इफ एलिफ एल्स. त्यानंतर डिफरंट टाइप्स ऑफ लूप्स आहेत, की ज्यामध्ये आपण घेतो व्हाईल लूप घेतो, त्यानंतर आपण फॉर लूप घेतो, नेस्टेड लूप घेतो. असे बरेचसे तर अवेलेबल आहेत. ओके. आता आपण सगळ्यात अगोदर बघणार आहोत इफ स्टेटमेंट. इफ स्टेटमेंटचं काम काय आहे? इफ स्टेटमेंट एक्झिक्यूट होतो जेव्हा कंडिशन ट्रू असेल. ओके. या इफ द कंडिशन इज फॉल्स नथिंग हॅपन. आता काय इफ स्टेटमेंटमध्ये जर कंडिशन ट्रू असेल, तर इफचा ब्लॉक एक्झिक्यूट होतो किंवा कंडिशन जर फॉल्स असेल, तर काहीही होत नाही. ओके. इफ स्टेटमेंट हा एक सिंपल डिसिजन स्टेटमेंट आहे आणि हा यूज होतो टू चेक द सिंगल कंडिशन. ओके. जर आपण इफचा सिंटॅक्स बघितला, इफचा सिंटॅक्स काय आहे? इफ कंडिशन, जर ही कंडिशन ट्रू असेल, ओके, जर ही कंडिशन ट्रू असेल, तर त्या इफच्या ब्लॉक एक्झिक्यूट होणार. बट जर ही कंडिशन फॉल्स असेल, देन नथिंग हॅपन. ओके, नथिंग हॅपन. त्यानंतर आपण एक्झाम्पल बघू. आता इफ एज काय आहे? एज 20 आहे. तर आपण एक कंडिशन बघितली, की इफ एज इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल्स टू 18. जर आपली एज ग्रेटर दॅन 18 असेल किंवा मग 18 असेल, तर इलिजिबल आपण आहे व्होटिंगसाठी. ओके. तर इथे आपण एक सिंपल प्रोग्राम लिहिला, एज इज इक्वल्स टू 20. इफ एज इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल्स टू 18, देन प्रिंट एलिजिबल टू व्होट. ओके. सो याचा आउटपुट येणार आहे, वी आर एलिजिबल टू व्होट. मीन्स काय? एलिजिबल टू व्होट. बट आता समजा जर इथे असतं, की एज इज इक्वल्स टू 5. एज इज इक्वल्स टू 5 जर असतं इन्स्टेड ऑफ 20, देन आपण कंडिशन चेक केली असती, की इफ एज इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल्स टू 18, ग्रेटर दॅन ऑर इक्वल्स टू 18 आहे का 5? तर नाही. देन काहीही परिणाम त्याचा झाला नसता. मीन्स प्रिंट काहीच नसतं झालं. ओके. त्यानंतर सेकंड येतो इफ एल्स स्टेटमेंट. आता इफ एल्स स्टेटमेंट हा इफचा पॅरेंट आहे. पॅरेंट म्हटल्याच्या नंतर इफमध्ये आपण एकच कंडिशन एक्झिक्यूट करतो, बट इफ एल्समध्ये आपण 2 कंडिशन चेक करतो. मीन्स ट्रू असेल तरी आपल्याला काहीतरी भेटणार आहे आणि फॉल्स असेल तरी सुद्धा आपल्याला काही ना काहीतरी मिळेल. ओके. एक्झिक्यूट 1 ब्लॉक. आता सपोज कंडिशन जर का ट्रू असेल, तर मग ते फर्स्ट ब्लॉक मीन्स इफ कंडिशनचा ब्लॉक एक्झिक्यूट करतो आणि कंडिशन जर फॉल्स असेल, देन इट एक्झिक्यूट एल्स ब्लॉक. ट्रू असेल तर इफचा ब्लॉक एक्झिक्यूट होणार आणि फॉल्स असेल तर एल्सचा ब्लॉक. ओके. त्यानंतर हे एन्शुअर करतं, की वन ब्लॉक ऑल्वेज रन्स. इफ स्टेटमेंटमध्ये काय होत होतं, की जर कंडिशन ट्रू असेल, तर एक ब्लॉक एक्झिक्यूट होणार, जो की आहे इफचा. बट फॉल्स असेल तर काहीही होणार नाही. बट इफ एल्समध्ये काय असतं, जर कंडिशन ट्रू असेल,
तर इफचा ब्लॉक एक्झिक्यूट होणार आणि कंडिशन जर का फॉल्स असेल, देन एल्सचा ब्लॉक एक्झिक्यूट होणार. ओके. जसं सेम सिंटॅक्स इफ कंडिशन, कंडिशन जर ट्रू असेल तर स्टेटमेंट मीन्स इफचा ब्लॉक एक्झिक्यूट होणार, कंडिशन फॉल्स असेल तर एल्सचा ब्लॉक एक्झिक्यूट होणार. आता आपण एक एक्झाम्पल बघू. आपण घेतलेला आहे नंबर घेतलेला आहे -5. ओके. नंबर आपण काय घेतला -5. इफ नंबर जर का ग्रेटर दॅन 0 असेल, आता -5 जर ग्रेटर दॅन 0 आहे का? तर नाही. मीन्स काय कंडिशन इथे फॉल्स झाली. फॉल्स झाल्याच्या नंतर एल्सचा ब्लॉक एक्झिक्यूट होणार जे की आहे नॉट पॉझिटिव्ह. बट आता समजा जर आपण इथे घेतला असता नंबर इज इक्वल्स टू 2. नंबर इज इक्वल्स टू 2 घेतला. कंडिशन आपण चेक केली की इफ नंबर इज ग्रेटर दॅन 0. आता 2 0 पेक्षा मोठा आहे का? तर आहे. देन प्रिंट झालं असतं पॉझिटिव्ह. पॉझिटिव्ह. ओके. त्यानंतर येतो इफ एलिफ एल्स स्टेटमेंट. आता हा स्टेटमेंट काय करतो, की समजा आपल्याला मल्टिपल कंडिशन चेक करायच्या असेल, मल्टिपल कंडिशन जर चेक करायच्या असेल, तर त्यासाठी आपण इफ एलिफ एल्स स्टेटमेंट यूज करतो. ओके. यामध्ये कंडिशन काय एकामागे एक चेक होतात. ओके. सगळ्यात अगोदर फर्स्ट कंडिशन चेक होणार. ट्रू असेल तर ठीक, नसेल तर सेकंड कंडिशन चेक होणार. ट्रू असेल तर ठीक, नसेल तर थर्ड कंडिशन चेक होणार. आणि जर समजा या तिन्ही कंडिशन बरोबर नसतील, तर एल्सचा ब्लॉक एक्झिक्यूट होईल. ओके. आता आपण सिंटॅक्स बघू. सगळ्यात अगोदर आहे इफ स्टेटमेंट, इफ कंडिशन 1. आता समजा ही जर कंडिशन ट्रू असेल, जर ही कंडिशन ट्रू असेल, तर हा ब्लॉक एक्झिक्यूट होणार आणि प्रोग्राम कंट्रोल्स थांबणार. बट जर हा कंडिशन जी आहे ही फॉल्स असेल, देन इट विल गो टू सेकंड कंडिशन आणि सेकंड कंडिशनला ते चेक करणार. आता सेकंड कंडिशन चेक केली आणि सेकंड कंडिशन जर ट्रू असेल, तर हा ब्लॉक एक्झिक्यूट होणार. ट्रू असेल तर सेकंड कंडिशनचा ब्लॉक एक्झिक्यूट होणार. बट सेकंड कंडिशन सुद्धा फॉल्स असेल, मीन्स काय कंडिशन 1 फॉल्स झाली, सेकंड पण फॉल्स झाली. देन ॲट लास्ट एल्स एक्झिक्यूट होईल. इफ बोथ कंडिशन आर फॉल इफ बोथ कंडिशन इफ बोथ कंडिशन्स आर फॉल्स, then it will directly execute then it will execute else block else block. तर आता आपण बघू मार्क्स आपण असाइन केलेले आहे 75. ओके. जर आपले मार्क्स 90 पेक्षा मोठे किंवा 90 किंवा 90 पेक्षा मोठे आहे का? तर नाही. मीन्स काय फर्स्ट कंडिशनचा ब्लॉक एक्झिक्यूट होणार नाही. ओके. फर्स्ट ब्लॉक एक्झिक्यूट होणार नाही. त्यानंतर आपण चेक केलं सेकंड कंडिशन. इज अवर मार्क्स ग्रेटर दॅन ऑर इक्वल्स टू 60? आपले मार्क्स 90 पेक्षा मोठे नाहीये. ओके. मीन्स आपली कंडिशन फॉल्स झाली. आता सेकंड याच्यामध्ये आपले मार्क्स 60 पेक्षा मोठे आहेत का? तर हो. ओके. मीन्स इथे कंडिशन ट्रू झाली आणि हा ग्रेड बी प्रिंट होणार. ओके. या प्रोग्रामचा आउटपुट येणार आहे ग्रेड बी. आता समजा इथे जर त्यांनी कंडिशन दिली असती, आपण घेऊया 28. 28 जर त्यांनी दिलेला असेल, सपोज मार्क्स इज इक्वल्स टू 28 त्यांनी लिहिलं. त्यांनी चेक केली फर्स्ट कंडिशन इफ 35 इज ग्रेटर दॅन 90 नो. त्यानंतर त्यांनी सेकंड कंडिशन चेक केली. एल्स इफमध्ये गेला 28 इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल्स टू 60 तर नाही. त्यानंतर दोन्ही कंडिशन जर फॉल्स झाल्या, मग तो बाय डिफॉल्ट एक्झिक्यूट करणार आहे एल्सचा ब्लॉक. ओके. त्यानंतर येतात नेस्टेड इफ. आता नेस्टेड इफ म्हणजे काय, की जर आपल्याला एका इफ कंडिशनमध्ये इफ आणि एल्स लिहायचं असेल, ओके, मीन्स इफ विदिन इफ त्याला बोलतात नेस्टेड इफ. मीन्स काय इफ विदिन इफ. ओके. यामध्ये आपण काय करतो नेस्टेड इफ स्टेटमेंट मीन्स रायटिंग वन इफ स्टेटमेंट इन अनदर इफ स्टेटमेंट. इट इज यूज वेन डिसिजन डिपेंड्स ऑन मोर दॅन वन कंडिशन. आता डिसिजन जर का एकाहून जास्त कंडिशनवरती डिपेंड असेल, तर आपण नेस्टेड इफचा ब्लॉक किंवा नेस्टेड इफ स्टेटमेंट यूज करतो. ओके. यामध्ये इनर इफ चेक ओन्ली द आउट. आता इनर इफ कधी एक्झिक्यूट होणार? इनर इफ ओन्ली चेक जर आउटरचा मीन्स काय आउटर इफ जर ट्रू असेल, तरच इनर इफ आपण टेस्ट करणार. बट जर समजा आता आपण इथे बघा सिंटॅक्समध्ये जर हा स्टेटमेंट ट्रू तर आपण हा इनर इफ चेक करणार. बट जर हा इफ स्टेटमेंट पहिले फॉल्स असेल, तर आपण प्रोग्राम आतमधले इफ स्टेटमेंट एक्झिक्यूट करत नाही, डायरेक्टली एल्स ब्लॉकला एक्झिक्यूट करून देतो.
ओके. त्यानंतर नेस्टेड इफ हँडल्स कॉम्प्लेक्स डिसिजन मेकिंग सिच्युएशन. जेव्हा डिसिजन मेकिंग ही कॉम्प्लेक्स असते किंवा मग मल्टिपल कंडिशन आपल्याला चेक करायचं आहे, की हे असल्याच्या नंतर हे होईल आणि हे जर नसेल तर हे होणारच नाही. या टाइपच्या ज्या कंडिशन असतात किंवा या टाइपच्या कंडिशन जर आपण चेक करायच्या असेल, तर आपण नेस्टेड इफ ब्लॉक यूज करतो. ओके. यामध्ये स्टेप बाय स्टेप कंडिशन चेक होतात. अगोदर फर्स्ट कंडिशन चेक होणार. जर ट्रू असेल तर आतमध्ये जाणार. जर फॉल्स असेल डायरेक्टली एल्सचा ब्लॉक एक्झिक्यूट होईल. ओके. त्यानंतर हे कॉमनली यूज होतं लॉजिकल अँड रिअल लाईफ प्रोग्रामिंग प्रॉब्लेममध्ये. ओके. आता आपण बघूयात मार्क्सचं एक एक्झाम्पल. ओके. सगळ्यात अगोदर एज आहे आपली 20. ओके. त्यानंतर आपल्याला मार्क्स पडले आहे 65. ओके. आता जर आपली एज ग्रेटर दॅन ऑर इक्वल्स टू 18 असेल, मीन्स काय आपली एज जर 18 पेक्षा जास्त असेल. आता 20 ग्रेटर दॅन 18 आहे, मीन्स इफ इफ ब्लॉक हा ट्रू झाला. ट्रू झाल्याच्या नंतर त्यांनी आतमधला इनर इफला गेला. हा जो पूर्ण पार्ट आहे ना, हे बघा, हे एक लक्षात ठेवा, की हा पूर्ण पार्ट इनर इफ आहे. हा इनर इफ एक्झिक्यूट होणार ओन्ली व्हेन आउटर इफ कंडिशन इज ट्रू. ओके. बट इफ आउटर इफ कंडिशन इज फॉल्स, देन डायरेक्टली एल्स ब्लॉक विल एक्झिक्यूट. आता समजा त्याची एज आपण चेक केली. एज चेक केल्याच्या नंतर आपण खाली गेलो. आता मार्क्स, जर मार्क्स त्याचे इफ म्हणजे एज तर त्याची 20 पेक्षा जास्त आहे. ती फर्स्ट कंडिशन ट्रू. इनर इफमध्ये गेला. आता आपल्याला सेकंड कंडिशन चेक करायची, की त्याचे मार्क्स ग्रेटर दॅन 28 आहेत का? जर ग्रेटर दॅन 28 असतील तर पास करा. तर प्रिंट करा इलिजिबल टू पास. बट जर ते ग्रेटर दॅन 28 नसतील तर प्रिंट करा इलिजिबल बट फेल. इलिजिबल अँड पास आणि इथे करा इलिजिबल बट फेल. ओके. आता आपले मार्क्स किती आहेत? 20. 20 ग्रेटर दॅन, अगोदर आपण चेक करू फर्स्ट. अगोदर त्याची एज किती आहे? 20. ओके. ग्रेटर दॅन आहे 18च्या, तर हो. मग देन ट्रू ब्लॉक ट्रू झाला. इनर इफमध्ये गेला. इनर इफमध्ये गेल्याच्या नंतर त्यांनी चेक केलं. मार्क्स किती आहे? 65. इज 65 ग्रेटर दॅन 28? येस. मग प्रिंट होणार इलिजिबल अँड पास. त्यानंतर येतात बेसिक लूप स्ट्रक्चर अँड इटरेटिव्ह स्टेटमेंट. आता बेसिक लूप स्ट्रक्चर म्हणजे काय असतं, की व्हाईल लूप आहे, फॉर लूप आहे किंवा नेस्टेड लूप्स असतात. ओके. लूप्स आणि इटरेटिव्ह स्टेटमेंट यूज होतात टू रिपीट अ सेट ऑफ इन्स्ट्रक्शन मल्टिपल टाइम. मीन्स काय, की एकच सेट ऑफ इन्स्ट्रक्शन आपल्याला मल्टिपल मीन्स अनेक वेळा एकच ग्रुप जर एक्झिक्यूट करायचा असेल, तर आपण लूप्स यूज करतो. ओके. ते अव्हॉइड करतात रायटिंग द सेम कोड अगेन अँड अगेन. मीन्स काय, की आपल्याला जर का एक सेट 10 वेळेस प्रिंट करायचा, तर 10 वेळेस कोड लिहिण्याची काहीही गरज नाही. एक लूप एक लूप फिरवायचा, मीन्स एक लूप स्ट्रक्चर लिहायचं आणि त्याच्यामध्ये एकदाच कोड लिहायचा. तर तो एक लूप त्या एका स्पेसिफिक कोडला 10 वेळेस फिरवतो. ओके. लूप वर्क्स बेस्ड ऑन कंडिशन अँड सिक्वेन्स. आता कंडिशन जर ट्रू असेल तरच लूप एक्झिक्यूट होणार आहे. आपण सपोज जर कंडिशन टाकली, मीन्स आपला हा सपोज लूप आहे आणि लूपमध्ये आपण टाकलं, की 1 पासून 10 पर्यंत फिरवायचा आहे. ओन्ली व्हेन की तो नंबर ग्रेटर दॅन असेल किंवा अशी काहीतरी कंडिशन टाकली. ओके. मग तो हा जो ब्लॉक आहे, लूपच्या अंडरचा ब्लॉक, त्याला 10 वेळेस फिरवेल. ब्लॉक इनसाइड द लूप. ओके. आता आपल्याला जर का हा लूप यूज करायचा असेल आणि ह्या ब्लॉकला जर 10 वेळेस प्रिंट करायचा असेल, तर आपल्याला हा स्पेसिफिक ब्लॉक 10 वेळेस लिहिण्याची काहीही गरज नाही. एक लूप लावायचा, लूप लावल्याच्या नंतर तो लूप यूज करून आपण तो ब्लॉक 10 वेळेस प्रिंट करू शकतो. ओके. त्यानंतर इटरेटिव्ह कंडिशन अंटिल अ कंडिशन बिकम फॉल्स. आता काय, इटरेशन कंटिन्यू होतं. मीन्स हा ब्लॉक कधीपर्यंत एक्झिक्यूट होणार, जोपर्यंत त्याची कंडिशन फॉल्स होत नाही. एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रोग्रामिंगमध्ये कधीही कंडिशन जोपर्यंत ट्रू आहे, तोपर्यंत तो ब्लॉक एक्झिक्यूट होणार. बट कंडिशन जशी फॉल्स होईल, प्रोग्राम कंट्रोल त्या ब्लॉकच्या बाहेर पडतो. ओके. पायथनमध्ये मेनली आपण व्हाईल आणि फॉर लूपचा यूज करतो. त्यानंतर अ नेस्टेड लूप इज अ लूप इनसाइड अनदर लूप. जसं नेस्टेड इफ स्टेटमेंट होतं, की इफच्या आतमध्ये दुसरा इफ, तसंच लूपच्या आतमध्ये अजून एक आपण जर का लूप यूज केला तर त्याला आपण नेस्टेड लूप म्हणतो. ओके. फर्स्ट आहे की व्हाईल लूप. आता व्हाईल लूप आपण बघू. ओके. आता व्हाईल लूपमध्ये काय होतं, रिपीट कोड ॲज लाँग ॲज द कंडिशन इज ट्रू. कंडिशन जोपर्यंत ट्रू आहे, तोपर्यंत कोडला रिपीट करणार. त्यानंतर कंडिशन इज चेक बिफोर ईच इटरेशन. ईच इटरेशन मीन्स आता फर्स्ट टाईम आपण कंडिशन चेक केली, ट्रू झाली, ब्लॉक एक्झिक्यूट केला. ब्लॉक एक्झिक्यूट केल्याच्या नंतर आपण परत जातो आणि कंडिशन चेक करतो. आता हा समजा व्हाईल लूप आहे. ओके. हा व्हाईल लूप आहे आणि हा व्हाईलचा एक ब्लॉक आहे. ब्लॉक ऑफ व्हाईल. जस्ट अ मिनिट. ओके. तर आता आपण काय केलं, व्हाईल लूप चेक केला, कंडिशन ट्रू आहे, एक्झिक्यूट करा. त्यानंतर इथून आपण परत कंडिशनवरती आलो.
चेक केली कंडिशन, चेक कंडिशन, कंडिशन चेक केली, कंडिशन परत ट्रू झाली, परत हा ब्लॉक फिरवा, परत चेक करा कंडिशन, कंडिशन ट्रू झाली, परत ब्लॉक फिरवा, परत चेक करा कंडिशन. आता कंडिशन फॉल्स झाली. जशीच कंडिशन इथे फॉल्स होणार, फॉल्स झाल्याच्या नंतर तो लूप कंट्रोलर बाहेर पडतो. ओके, मीन्स बाहेर पडतो इन द सेन्स की हा ब्लॉक आता एक्झिक्यूट होणार नाही. ओके, इथे जेव्हा नंबर ऑफ रिपिटेशन फिक्स नसतात, आपल्याला माहीत नाही किती वेळेस फिरवायचा आहे, तेव्हा आपण व्हाईल लूप यूज करतो. ओके, आणि लूप स्टॉप होतो जेव्हा मी जसं आता बोललो की लूप स्टॉप होणार जेव्हा कंडिशन फॉल्स होणार. कंडिशन फॉल्स झाली, लूप स्टॉप झाला. इनकरेक्ट कंडिशन मे मे कॉज इनफायनाईट लूप. ओके, आता हे मी खाली एक्झाम्पलमध्ये तुम्हाला एक्सप्लेन करून सांगतो. ओके, सगळ्यात अगोदर आपण बघू की सिंटॅक्स काय आहे. सिंटॅक्स आहे व्हाईल नावाचा कीवर्ड आपण यूज करतो. कंडिशन चेक केली, कंडिशन ट्रू असेल, ब्लॉक एक्झिक्यूट करायचा. ओके, हा आहे याचा बेसिक सिंटॅक्स. ओके, आता आपण बघूयात एक्झाम्पल. ओके, एक्झाम्पलमध्ये काय की फर्स्ट आहे आपला आय इज इक्वल्स टू 1. आता आयची व्हॅल्यू आहे 1. ओके, चेक केली व्हाईल आय इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल्स टू 5, सॉरी आय इज लेस दॅन 1 इज लेस दॅन ऑर इक्वल्स टू 5. तर कंडिशन ट्रू झाली. ट्रू झाली, आपण प्रिंट केलं आयला. आयला प्रिंट केलं म्हटल्याच्या नंतर इथं आता आपण आउटपुट लिहू. आयला प्रिंट केलं म्हटल्याच्या नंतर काय आलं? 1 प्रिंट झाला. ओके, आय इज इक्वल्स टू आय प्लस 1. आता आय जेव्हा वरती जाणार तेव्हा तो आय प्लस 1 झाला. मीन्स आयची आता व्हॅल्यू झालेली आहे आय इज इक्वल्स टू 2. ओके, सो 2 इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल्स टू 5, तर ट्रू. त्यानंतर आउटपुटमध्ये आला 2. त्यानंतर परत आय प्लस 1 झाला. आता आयची व्हॅल्यू झाली 3. आय इज इक्वल्स टू 3. आता 3 ग्रेटर दॅन अँड इक्वल्स टू 5 आहे का? तर येस. त्यानंतर आउटपुटमध्ये आला 3. त्यानंतर परत कंडिशन चेक केली. आयची व्हॅल्यू 1 ने वाढली. मग इज 4 ग्रेटर दॅन अँड इक्वल्स टू 5, तर ट्रू. जसाच ट्रू होणार तेव्हा आपण 4 प्रिंट केला. ओके, त्यानंतर आपण चेक केलं आय इज इक्वल्स टू 5 लेस दॅन ऑर इक्वल्स टू 5. मीन्स काय आय प्लस प्लस झाला. त्यानंतर जर करेक्ट आहे ना, तर येस. त्यानंतर 5 प्रिंट झाला. आता आय प्लस 1 झाला. मीन्स काय आय इज इक्वल्स टू 6. 6 इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल्स टू 5. तर इथे आता आपली कंडिशन फॉल्स झालेली आहे. जशी कंडिशन फॉल्स होणार, हा ब्लॉक एक्झिक्यूट होणार नाही. हा ब्लॉक एक्झिक्यूट झाला नाही, मीन्स काय एवढंच प्रिंट होईल. त्यानंतर तो त्या व्हाईल लूपच्या बाहेर पडेल. ओके, बाहेर. एवढा सिंपल आहे व्हाईल लूप. कंडिशन ट्रू आहे, एक्झिक्यूट करा. कंडिशन फॉल्स आहे, एक्झिक्युशन स्टॉप करा. त्यानंतर येतो फॉर लूप. आता फॉर लूप काय आहे? फॉर लूप यूज होतो टू इटरेट ओव्हर अ सिक्वेन्स. मीन्स काय की आपल्याला एखादी सिक्वेन्स दिलेली आहे. त्या सिक्वेन्सवरतीच जर आपल्याला काम करायचं असेल, तर त्यासाठी आपण फॉर लूप यूज करतो. ओके, इथे नंबर ऑफ इटरेशन नोन असतात. मीन्स ॲडव्हान्समध्येच आपल्याला माहिती आहे की भाई इतके इटरेशन आहे, याच्यामध्ये तुला काम करायचं आहे. बट व्हाईल लूपमध्ये आपल्याला इटरेशन माहीत राहत नाही. ओके, त्यानंतर आहे ऑटोमॅटिकली मूव्स टू द नेक्स्ट व्हॅल्यू. मीन्स काय, जसं आता इथे आपल्याला आय+1 आय इज इक्वल्स टू आय+1 लावायची गरज होती व्हाईल लूपमध्ये. बट ते सेम फॉर लूपमध्ये तुम्हाला लिहायची गरज नसते. तो डायरेक्टली नेक्स्ट व्हॅल्यूवरती मूव्ह करत जातो. ओके, फॉर लूप हा ईझी टू रीड आहे आणि फॉर लूप हा कॉमनली यूज होतो. ओके, त्यानंतर इथे इन्फानाईट लूप जे आहे, ते इन्फानाईट लूपचे चान्सेस खूप कमी असतात ॲज कंपेअर टू व्हाईल. ओके, आता आपण बघूया त्याचा सिंटॅक्स. सिंटॅक्समध्ये काय आहे? फॉर एक कीवर्ड यूज केला, व्हेरिएबल एक व्हेरिएबल आपण दिला इन आणि इथे आपण सिक्वेन्स लिहितो. सिक्वेन्स ही आपल्याला ॲडव्हान्समध्येच माहीत असते. ओके, त्यानंतर आपण स्टेटमेंट म्हणजे काय, की त्या फॉर लूपचा एक कोड असतो काहीतरी किंवा मग फॉर लूपचा ब्लॉक आहे. ओके, त्यामध्ये आता आपण एक्झाम्पल बघू. एक्झाम्पलमध्ये काय आहे? फॉर आय इन रेंज 1 टू 6. आपल्याला आता रेंज मिळालेली आहे की 1 ते 6च्या मधात. ओके, आता हे काय असतं माहिती आहे का? एक गोष्ट लक्षात ठेवा. जेव्हा तुम्हाला फॉर लूप लिहायला येईल, त्यामध्ये ही गोष्ट लक्षात ठेवा, की हा जो स्टार्ट असतो, हा जो 1 आहे, तो असतो आपला स्टार्ट पॉइंट. मीन्स आपण इटरेशन स्टार्ट करणार 1 पासून आणि हा जो आहे 6, तो 6 असतो स्टॉप बिफोर 6. स्टॉप बिफोर 6. आता मोस्ट ऑफ द स्टुडंट कन्फ्यूज होतात. ते काय करतात माहिती आहे का? असा जर का एखादा कोड आला, आता तुम्हाला काय वाटतं, की 1 ते 6 लिहिलेलं आहे म्हणजे 1, 2, 3, 4, 5 आणि 6. तर इथे 6 येत नाही. तो 6 दिलेला आहे, की 6च्या अगोदरच तुम्हाला तो लूप किंवा ते स्टॉप करायचं आहे. ओके, तर ही गोष्ट एक लक्षात ठेवा. ओके, त्यानंतर येतात आता ह्या प्रोग्रामचं आउटपुट काय आहे? आपल्याला रेंज दिलेली आहे 1 ते 6च्या मधात, तर आपण प्रिंट करणार. 1 येणार, 2 येणार, 3 येणार, 4 येणार, 5 येणार. ओके,
त्यानंतर येतं रेंज फंक्शन. आता रेंज फंक्शन म्हणजे काय असतं, की आपण रेंज फंक्शन बेसिकली आपण यूज करतो फॉर लूपसोबत. ओके, हे आहे तुमचं रेंज फंक्शन. ओके. रेंज फंक्शनमध्ये काय होतं, रेंज फंक्शन इज यूज्ड टू जनरेट अ सिक्वेन्स ऑफ नंबर. एक सिक्वेन्स ऑफ नंबर आपल्याला जनरेट जर करायचा असेल, तर त्यासाठी आपण रेंज फंक्शन यूज करतो. रेंज फंक्शन कॉमनली यूज होतं फॉर लूपसोबत टू रिपीट अ ॲक्शन फिक्स नंबर ऑफ टाईम. मीन्स काय, एखादी ॲक्शन फिक्स नंबर ऑफ टाईमसाठी जर का आपल्याला एक्झिक्यूट करायची असेल, तर आपण त्यासाठी रेंज फंक्शनचा यूज करतो. ओके. त्यानंतर येतं द सिक्वेन्स स्टार्ट फ्रॉम अ नंबर स्टॉप बिफोर द एंडिंग व्हॅल्यू. आता मी तुम्हाला जसं इथे सांगितलं होतं, ओके, की रेंज फंक्शन स्टार्ट होतं, हे असतं स्टार्ट. रेंज फंक्शनमध्ये जी फर्स्ट लिहिलेली आहे, हे आहे स्टार्ट फ्रॉम 1. आता 1 पासून स्टार्ट होणार. जी दुसरी व्हॅल्यू आहे स्टॉप बिफोर 10. 10च्या अगोदर मीन्स काय, ते 9 पर्यंत जाणार. 9 पर्यंत गेल्याच्या नंतर 10 यायच्या अगोदरच ते स्टॉप होऊन जाणार. 10 आला, स्टॉप झाला. आतमध्ये ब्लॉक एक्झिक्यूट होत नाही. आणि हा जो 2 दिलेला आहे, 2 म्हणजे काय? आता सपोज इथे जर काहीच दिलेलं नसेल, तर 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 असं पूर्ण प्रिंट होणार. बट 2 दिलाय म्हटल्याच्या नंतर हे 2 टाइम जंप होतं. ओके. 2 टाइम. मीन्स काय? आता सपोज जर इथे 2 दिलेला नसता, तर ते काय केलं असतं 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आणि 9. बट आता 2 दिलाय. नॉर्मली आपण रेंज नॉर्मली फॉर लूपमध्ये काय होतं, की एकानंतर एक प्रिंट होणार. बट जर आपण इथे 2 दिला, मग तो 1 ला प्रिंट करणार, 2 ला स्किप करणार, 3 ला प्रिंट प्रिंट करणार, 4 ला स्किप करणार, 5 ला प्रिंट करणार, 6 ला स्किप करणार, 7 ला प्रिंट करणार, 8 ला स्किप करणार आणि 9 ला प्रिंट करणार. मीन्स काय, 2-2 इटरेशनच्या नंतर तो प्रिंटिंग करतो. ओके. आपण आता ॲप्लिकेशन ऑफ रेंज फंक्शन बघू. रेंज फंक्शन रिपीटिंग टास्क फिक्स नंबर ऑफ टाईमसाठी यूज होतो. त्यानंतर प्रिंटिंग नंबर सीरीज. जर आपल्याला नंबरची सीरीज आता 1 to 10 जर प्रिंट करायचं आहे डायरेक्टली, तर आपण हे यूज करतो. जर एक-एक नंबर सोडून प्रिंट करायचा असेल, तर आपण रेंज फंक्शनमध्ये आणखीन एक पॅरामीटर पास करतो. ओके. लूप कंट्रोल्स इन प्रोग्राम. लूप कंट्रोल करण्यासाठी किंवा मग फॉर लूप, जे बेसिकली आपण बोललो, की रेंज फंक्शन यूज होतो फॉर लूपसोबत. त्यानंतर पॅटर्न किंवा टेबल. ओके. आता आपल्याला एखादा पॅटर्न किंवा एखादे टेबल प्रिंट करायचे आहे, त्यासाठी आपण रेंज फंक्शनचा यूज करतो. त्यानंतर आणखी रेंज फंक्शन डज नॉट स्टोअर ऑल व्हॅल्यूज ॲट वन्स. रेंज फंक्शन ना एकाच टायमाला सगळ्या व्हॅल्यू स्टोअर करून घेत नाही स्वतःपाशी. जशा-जशा त्या व्हॅल्यू लागतील तशा-तशा तो जनरेट करतो. ओके. इट हेल्प्स राईट क्लीन, इफिशियंट अँड रीडेबल लूप. क्लीन लूप, इफिशियंट लूप आणि रीडेबल लूप यूज करण्यासाठी रेंज फंक्शनचा उपयोग होतो. ओके. त्यानंतर येतात नेस्टेड लूप. आता जसं नेस्टेड इफ स्टेटमेंट होतं, की इफ विदिन द इफ, तसंच नेस्टेड लूप म्हणजे लूप विदिन द लूप. ओके. A nested loop means a loop inside another loop. Inner loop execute fully for each iteration of outer loop. म्हणजे काय? आता इफ आणि इफ नेस्टेड इफ जे स्टेटमेंट होतं, त्याच्यामध्ये काय होतं, की इफ स्टेटमेंट जर ट्रू असली, ओके, इथे आपण बघू. नेस्टेड इफ जर फर्स्ट कंडिशन ट्रू असेल, तरच सेकंड कंडिशन एक्झिक्यूट होणार. जर फर्स्ट कंडिशन फॉल्स झाली, तर ती लास्टला जाणार. ओके. त्यानंतर तसंच सेम आता इथे काय आहे माहिती आहे का? इनर लूप एक्झिक्यूट फुल्ली फॉर एक्झिक्युशन म्हणजे काय, की इफ स्टेटमेंट फॉर लूप एक्झिक्यूट झाला, ट्रू असला आतमध्ये जाणार, अख्खा फॉर लूप त्याच्या आतमधला एक्झिक्यूट होणार. परत वरती येणार, कंडिशन चेक करणार, ट्रू आहे का? मग परत आता ही जर का ही फर्स्ट टाईम ट्रू झाली, ही सेकंड टाईम ट्रू, परत ही पूर्ण एक्झिक्यूट होणार. परत आता चेक करणार. ओके. कंडिशन चेक केली. ओके. थर्ड टाईम परत गेला, वरची कंडिशन चेक केली. जर ती ट्रू झाली, परत पूर्ण एक्झिक्यूट करणार. मीन्स काय, याच्यामध्ये इफ स्टेटमेंटमध्ये फर्स्ट एक्झिक्यूट करणार, इनरला जाणार, इनरमध्ये एक्झिक्युशन करणार, ट्रू असेल, परत इफ स्टेटमेंट फॉल्स झाली, बाय. ओके. सेम तसं नेस्टेड लूप पण काम करतं. त्यानंतर हे यूज होतं फॉर टेबल्स, पॅटर्न्स किंवा मॅट्रिक्स. मॅट्रिक्स प्रिंट करायचं असेल, मॅट्रिक्स म्हणजे काय ते नसतं का 1, 1, त्यानंतर 1, 2 किंवा मग 2, 1 असं ह्या टाईपचे जे मॅट्रिक्स आपण प्रिंट करतो, त्यासाठी नेस्टेड लूपचा यूज होतो. किंवा तुम्ही बघितलं असेल, हे बघा असे काहीतरी प्रोग्राम आलेले असतात. एक स्टार असतो, त्यानंतर हा स्टार, हा स्टार, त्यानंतर हा स्टार, हा स्टार, हा स्टार, त्यानंतर अजून
हे असे ह्या टाईपचे काहीतरी प्रॉब्लेम आपल्याला दिलेले असतात. ज्यांनी आता डी-एस-ए वगैरे स्टार्ट केला असेल त्यांना माहीत असेल, की या टाईपचे प्रॉब्लेम असतात किंवा मग हा असा फर्स्ट टाईमला 1 प्रिंट करायचा, त्यानंतर मग 3 प्रिंट करायचे, त्यानंतर मग 2 प्रिंट करायचे किंवा या टाईपचे जे असे प्रॉब्लेम असतात, ज्यामध्ये तुम्हाला डिझाइन टाइप काहीतरी बनवायचं असेल, तर त्याला आपण पॅटर्न्स बोलतो. ते एक्झिक्यूट करण्यासाठी सुद्धा तुम्हाला नेस्टेड लूपची गरज आहे. ओके. कॅन बी फॉर इनसाइड फॉर म्हणजे काय? एका फॉरच्यामध्ये दुसरा फॉर जर यूज केला असेल, तर ते आहे नेस्टेड लूप स्टेटमेंट. ओके. आता आपण त्याचा सिंटॅक्स बघू. सिंटॅक्स काय आहे? फॉर आय इन रेंज मीन्स काय? पहिले एक फॉर लूप लिहिला आहे. त्यामध्येच फॉर जे इन रेंज त्यामध्येच दुसरा फॉर लूप केला आहे. फॉर लूप विथिन अनदर फॉर लूप इज कॉल्ड नेस्टेड लूप. ओके. आता आपण एक्झाम्पल बघू. एक्झाम्पलमध्ये सगळ्यात अगोदर दिलेलं आहे फॉर आय इन रेंज 1, 3. ओके. सगळ्यात अगोदर 1 एक्झिक्यूट होणार. त्यानंतर आतमध्ये गेला जे इन रेंज आणि इथे एक लक्षात ठेवा, हे बघा, हे पहिले आपल्याला प्रिंट करायचं आहे आय, नंतर आपल्याला प्रिंट करायची आहे जेची व्हॅल्यू. ओके. पहिले काय येणार? रेंज फंक्शन 1 आला, त्यानंतर आतमध्ये गेला, आतमध्ये गेल्याच्या नंतर जे इन रेंज 1 प्रिंट झाला. 1 तर आहेच. हा कंडिशन आता फॉल्स होईपर्यंत हाच प्रिंट होईल. 1 प्रिंट झालेला आहे. त्यानंतर 2 प्रिंट होणार. आता 2 पर्यंत हे स्टार्ट आहे, हा एंडच्या अगोदरचा आहे. 2 झाला. त्यानंतर तो परत वरती फॉर लूपमध्ये गेला. आता 2 प्रिंट केला त्याने इथून. हा 1 याचा आहे, हा 1 याचा आहे. ओके. दुसरा कलर घेतो. हा 1 याचा आहे, हा 1 याचा आहे. ओके. त्यानंतर हा 2 मीन्स स्टार्टिंगचा इंडेक्स कशाचा आहे ते तुम्हाला लक्षात यायला पाहिजे. ओके. हा 2 इथे 1 येणार, इथे 2 येणार. ओके. आणि हा 2 मीन्स स्टार्टिंगचे जे आहे ते पूर्ण आय आहे आणि एंडिंगचं जे आहे ते जे आहे. ओके. त्यानंतर येतात ब्रेक स्टेटमेंट. ओके. आता ब्रेक स्टेटमेंट म्हणजे काय? एखाद्या कंडिशन मॅच झाल्याच्या नंतर जर आपल्याला ब्रेक लावायचा असेल, मीन्स काय, की एक कंडिशन मॅच झाली, की बस आता इथपर्यंतच आपल्याला सर्च करायचं होतं. तर आपण तो इफ स्टेटमेंट किंवा मग कशामध्ये जर आपण तो यूज करत असेल ब्रेक, तर त्यानंतर कंडिशन चेक करत नाही. डायरेक्टली तिथून पॉज होतो. ओके. ब्रेक स्टेटमेंट इज यूज इमिडिएटली टर्मिनेट अ लूप. एका लूपला जर का आपल्याला इमिडिएटली टर्मिनेट मीन्स काय, इमिडिएट जर आपल्याला त्या लूपला स्टॉप करायचं तर आपण ब्रेक स्टेटमेंट यूज करतो. ब्रेक स्टेटमेंट एक्झिक्यूट झाला तर प्रोग्राम कंट्रोलर आउट ऑफ द लूप येतो. ओके. त्यानंतर इट इज कॉमनली यूज विथ फॉर ऑर वाईल लूप. फॉर किंवा वाईल लूपमध्ये कॉमनली हा यूज होतो. ओके. त्यानंतर हेल्प स्टॉप लूपिंग वेन अ कंडिशन इज मीट. एक कंडिशन मीट झाली मीन्स कंडिशन आपल्याला कंडिशन ट्रू झाली ना, तर ब्रेक स्टेटमेंट करायचा, खालचं काही एक्झिक्यूट होणार नाही. ओके. त्यानंतर हे यूज होतं टू इम्प्रूव्ह इफिशियन्सी अँड अव्हॉइडिंग अननेसेसरी इटरेशन. आता समजा 5 लोकं उभे आहे. हा आहे एक माणूस, त्यानंतर हा आहे दुसरा माणूस, त्यानंतर हा आहे तिसरा माणूस, हा आहे चौथा माणूस आणि हा 5वा. ओके. आता हा जो तिसरा माणूस आहे ना, हा तुमचा फ्रेंड आहे. ओके. आणि तुम्ही इथून स्टार्ट केलं तुमच्या फ्रेंडला सापडायला. ओके. तुम्ही आलात इथे पहिले बघितलं, हा तुमचा फ्रेंड आहे का? नाही. खाली गेलात. हा तुमचा फ्रेंड आहे का? नाही. खाली गेलात. हा तुमचा फ्रेंड आहे का? हो. मग इथे चेक झालं, तर इथे आता ब्लॉक एक्झिक्यूट होणार. हे खालच्या 2 लोकांना चेक करण्याची काहीही गरज नाही. असाच ब्रेक काम करतो. कंडिशन सापडली, मित्र सापडला, खालच्यांना बघायचंच नाही. आपला मित्र सापडला, लगेच त्याला घेऊन जायचं. ओके. त्यानंतर स्टॉपिंग ऑर आता रिअल लाईफ एक्झाम्पल काय आहे? स्टॉपिंग अ सर्च व्हेन द रिक्वायर्ड आयटम इज फाउंड. एक आयटम आपल्याला मिळाला, तर कंडिशन स्टॉप होणार. ओके. इथे फॉर आय इन रेंज 1 to 6 मध्ये आपल्याला सर्च करायचं आहे. जर 3 सापडला, 3 सापडल्याच्या नंतर आपल्याला ब्रेक करायचा आहे. सगळ्यात अगोदर येणार 1, 1 इज इक्वल्स टू 3 आहे का? तर नाही. मग परत चेक करणार 2 इज इक्वल्स टू 3 आहे का? तर नाही. परत चेक करणार 3 इज इक्वल्स टू 3 आहे का? तर हो. इथे आल्याच्या नंतर तो 4ला आणि 5ला चेक करायची गरजच नाही. तो 3ला येणार आणि स्टॉप होणार. ओके. त्यानंतर येतो कंटिन्यू स्टेटमेंट. आता कंटिन्यू स्टेटमेंट म्हणजे काय? कंटिन्यू स्टेटमेंट स्किप द करंट इटरेशन. आता करंट इटरेशनला स्किप करून टाकतो आपण. लूप डज नॉट टर्मिनेट. इथे काय ब्रेक स्टेटमेंटमध्ये आपल्याला जर कंडिशन मॅच झाली, मॅच झाल्याच्या नंतर आपण खालची इटरेशन करत नव्हतो. बट कंटिन्यूमध्ये आपण काय करतो, जिथे कंडिशन मॅच झालेली आहे, तेवढ्या जाग्याला स्किप करतो आणि समोरच्या कंडिशन चेक करतो. कंट्रोलर मूव्हज टू द नेक्स्ट इटरेशन. ती कंडिशन भेटली, तिला स्किप करायची आणि समोरच्या कंडिशनवरती जायचं. यूज व्हेन सम व्हॅल्यू शुड बी इग्नोर. आता ओके. आता त्याचं आपण एक्झाम्पल बघू. समजा आता इथे बॉक्स आहे. असे 5 बॉक्स ठेवलेले आहे.
ओके. 5 बॉक्स किंवा 5 सरप्राईज गिफ्ट जर का असेल, फर्स्ट तुम्ही बघितलं, आवडला, घेतला. सेकंड बघितला, आवडला, घेतला. थर्ड बघितला, आवडलाच नाही, त्याला स्किप करून टाकलं. फोर्थ बघितला, आवडला, घेतला. 6 बघितला, आवडला, घेतला. आता मला एक गोष्ट सांगा, पहिला बघितला, आवडला, तुम्ही घेणार. सेकंड बघितला, आवडला, घेणार. थर्ड तुम्हाला आवडलाच नाही, तुम्ही त्याला काय केलं, स्किप केलं. स्किप केल्याच्या नंतर तुम्ही असं करता की फोर्थ आणि फिफ्थ आपल्याला काय गिफ्ट मिळालं आहे ते बघायचंच नाही. तर नाही, आपण काय करतो, फोर्थ पण चेक करतो, फिफ्थ पण चेक करतो. तसंच सेम कंटिन्यूमध्ये जी गोष्ट इग्नोर करायची आहे, त्या गोष्टीला आपण स्किप करतो आणि समोर-समोर जातो. ओके. स्किपिंग अ हॉलिडे व्हाईल काउंटिंग द वर्किंग डेज हा त्याचा एक रिअल लाईफ एक्झाम्पल आहे. ओके. आता आपण बघूयात फर्स्ट आय. आय इज इक्वल्स टू ओके. आय नाही, रेंज फॉर आय इन रेंज. आता फर्स्ट आपण चेक करतोय. फर्स्ट काय आहे? आयची व्हॅल्यू आहे 1. ओके. 1 इज इक्वल्स टू 3 आहे का? तर नाही. मग तो 1 प्रिंट होणार. त्यानंतर 2 2 3 आहे का? तर नाही. मग 2 प्रिंट होणार. 3 3 आहे का? तर येस. आता ही कंडिशन मॅच झाली ना, ह्या कंडिशनला प्रिंट करायचं नाही, ह्या कंडिशनला स्किप करायचं. त्यानंतर त्यानंतर येतो 4. 4 इज इक्वल्स टू 3 आहे का? तर नाही. मग आपण 4ला प्रिंट करणार. त्यानंतर 5 इज इक्वल्स टू 3 आहे का? नाही. तर आपण 5ला प्रिंट करणार. आता ब्रेकमध्ये काय होत होतं? कंडिशन मॅच झाली, 1 प्रिंट करायचा, 2 प्रिंट करायचा, ब्रेक करायचं. बट इथे काय होतंय, 1 प्रिंट करा, 2 प्रिंट करा, कंडिशन मॅच झाली, स्किप करा, समोर जा, 4 प्रिंट करा, 5 प्रिंट करा. ओके. आता येतो पास स्टेटमेंट. ओके. पास इज अ नल स्टेटमेंट इन पायथन. पास स्टेटमेंट काय आहे? उगं आहेच. मीन्स त्याची काहीही गरज तुम्हाला नाही. इट डज नथिंग वेन एक्झिक्युशन मीन्स काय गरज आहे, फक्त एक्झिक्युशनमध्ये त्याचा काहीही रोल नाही. वेन यूज वेन अ स्टेटमेंट इज रिक्वायर सिंटॅक्टिकली. आता काय आहे, की एखादा आपण लूप लिहिलेला असेल. आता इफ ट्रू जर आपण लिहिलेला आहे किंवा मग एखादी कंडिशन किंवा इफ कंडिशन मीन्स काय काहीही कंडिशन लिहिलेली आहे. कंडिशन लिहिलेली आहे आपण. ओके. आता कंडिशन लिहिली म्हटल्याच्या नंतर त्याची बॉडी लिहावीच लागते आणि जर आपण बॉडी लिहिलेली नाही, तर मग त्याचा सिंटॅक्टिकल एरर येतो आणि तुम्हाला माहिती नाही, की आता सध्याच त्याच्या बॉडीमध्ये काय लिहायचं. तर तुम्ही काय करता, एक जस्ट पास यूज करता. पास यूज केला म्हटल्याच्या नंतर सिंटॅक्टिकल मिस्टेक अव्हॉइड होते. ओके. युजफुल ड्युरिंग प्रोग्राम डेव्हलपमेंट. प्रोग्राम डेव्हलपमेंटच्या वेळेस आता तुम्हाला कळालंच नाही, की इथं कोणती कंडिशन आपण टाकू शकतो किंवा ही कंडिशन एक्झिक्यूट झाल्याच्या नंतर काय करायचंय? तुम्हाला त्याची क्लॅरिटी नसेल, तर तुम्ही आता अख्खा कंडिशन कट केल्यापेक्षा तुम्ही काय करता, कंडिशन लिहिता आणि त्याच्यामध्ये एक पास लिहून ठेवता. ओके. अव्हॉइड सिंटॅक्स एरर व्हेन द कोड इज नॉट रिटन येट. ओके. इथे काय लिव्हिंग अ ब्लँक स्पेस टू फिल लेटर मीन्स काय एखादा ब्लँक स्पेस आपण सोडून देतो, की तो आपण नंतर भरूया. ओके. त्यानंतर येतो इफ ट्रू इज इक्वल्स टू पास. जर कंडिशन ट्रू असेल, आपल्याला माहीत नाही कंडिशन ट्रू झाल्याच्या नंतर आपल्याला काय करायचंय. ओके. मग इन्स्टेड ऑफ रिमेनिंग एव्हरीथिंग वी कॅन पास ओन्ली अ पास कीवर्ड. एक पास कीवर्ड आपण पास करायचा आणि ती कंडिशन किंवा मग सिंटॅक्टिकल एरर येणार नाही. ओके. त्यानंतर येतात एल्स स्टेटमेंट विथ लूप. आता एल्स स्टेटमेंट यूज केली आपण इफ सोबत, इफ एल्स इफ सोबत. आता एल्स स्टेटमेंट आपण लूप सोबत कशी यूज करतो ते आपण बघू. एल्स कॅन बी यूज विथ लूप्स इन पायथन. लूप्स म्हणजे कोणते-कोणते आहे? एक फॉर लूप आहे आणि व्हाईल लूप आहे. या दोन्ही लूप सोबत आपण एल्स स्टेटमेंट यूज करू शकतो. इट डज नॉट एक्झिक्यूट इफ एंड्स विथ ब्रेक. मीन्स काय? इफ जो एंड होतो ब्रेकसोबत त्याला एक्झिक्यूट करत नाही. हे हेल्पफुल आहे टू चेक वेदर लूप कंप्लीटेड फुल्ली. मीन्स काय? आता फॉर लूपचं पूर्ण एक्झिक्युशन झालं. पूर्ण एक्झिक्युशन झाल्याच्या नंतर कंडिशन फॉल्स जेव्हा होते किंवा पूर्ण एक्झिक्युशन झाल्याच्या नंतर एल्स स्टेटमेंट हा प्रिंट होतो. इथे काय इम्प्रूव्ह होते क्लॅरिटी इन लॉजिक. ओके. कन्फर्मिंग टास्क कंप्लीशन. ओके. आता फॉर लूप हा एक्झिक्यूट झालाय, हे सांगायला पण काहीतरी पाहिजे. त्याच्यासाठी आपण एल्स स्टेटमेंट यूज होतो. ओके. आपण आता कोड बघूयात. सगळ्यात अगोदर जर आपण फॉर लूपचा कोड लिहिला, तर फॉर लूपचा आपण कोड कसा लिहितो? फॉर आय इन रेंज 1, 3 जर आपण घेतलं सपोज 1, 3. ओके. त्यानंतर आपण केलं प्रिंट आय. प्रिंट आय केलं. ओके. त्यानंतर प्रिंट आय नंतर आपण एल्स लिहितो. एल्स आणि एल्समध्ये आपण प्रिंट केलं एक. आता एल्स आपण काय प्रिंट केला, की हा फॉर लूप एक्झिक्यूट झालेला आहे. हे सांगण्यासाठी आपण एक स्टेटमेंट जर यूज करायचा लिहायचं असेल, की फॉर लूप एक्झिक्युटेड लिहा किंवा मग फॉर लूप कंप्लीटेड आपण लिहा. ओके. मग त्यांना बेटर अंडरस्टँडिंग फॉर लूप कंप्लीट आहे.
ओके. आता इथे आपण काय केलं, एक गोष्ट लक्षात घ्या. सगळ्यात अगोदर फॉर आय इन रेंज 1 टू 3 पर्यंत चालवायचं आहे. मीन्स काय 1 प्रिंट झाला, त्यानंतर 2 प्रिंट झाला, 2 प्रिंट झाला. आता कंडिशन संपलेली आहे. त्यानंतर आपण एल्स ब्लॉकला एक्झिक्यूट केलं आणि इथे लिहिलंय की फॉर लूप कंप्लीट आहे. त्यानंतर आता आपल्याला जर का व्हाईल सोबत त्याला यूज करायचा असेल, तर ते कसं करायचं ते आपण आता इथे बघू. ओके. आता व्हाईल सोबत जर कोड लिहायचा असेल, तर आपण काय लिहितो फॉर सगळ्यात अगोदर लिहितो आय इज इक्वल्स टू 1. त्यानंतर व्हाईलची कंडिशन व्हाईल आय इज लेस दॅन ऑर इक्वल्स टू, लेस दॅन ऑर इक्वल्स टू 2 लिहिलं आपण. ओके. 2 पर्यंतच आपल्याला प्रिंट करायचं आहे. त्यानंतर आपण केलं प्रिंट आय. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, व्हाईल लूपमध्ये तुम्हाला आता फॉर लूपमध्ये जसं मला की नेक्स्ट इटरेशनला काय टाकायचं ते लिहायचं काम नाही. बट व्हाईल लूपमध्ये आपल्याला कंडिशन ही एकनी प्लस करावं लागते. आय इज इक्वल्स टू आय प्लस 1 लिहावं लागतो. बट फॉर लूपमध्ये ते लिहिण्याची गरज नाही. इटरेशन डायरेक्टली नेक्स्टवरती स्विच होत जातं. त्यानंतर आपण इथे एल्स लिहिलं आणि प्रिंट केलं की व्हाईल लूप कंप्लीटेड. ओके. आता हा कोड कसा रन होणार ते आपण एकदा बघू. सगळ्यात अगोदर आय इज इक्वल्स टू 1 आहे. आय लेस दॅन 2 आहे. 1 प्रिंट झाला. आयची व्हॅल्यू 2 झाली. 2 लेस दॅन ऑर इक्वल्स टू 2 आहे. 2 प्रिंट झाला. 2ची व्हॅल्यू 3 झाली. इथे आय प्लस 1 मध्ये 1 न व्हॅल्यू आपल्याहून वाढत घेतली. ओके. आता आयची व्हॅल्यू झाली 3. 3 लेस दॅन ऑर इक्वल्स टू 2. कंडिशन फॉल्स झाली. फॉल्स झाल्याच्या नंतर एल्सचा ब्लॉक आला आणि एल्सचा ब्लॉक एक्झिक्यूट झाला की व्हाईल लूप कंप्लीट आहे. व्हाईल लूप कंप्लीटेड. तर आता आपण बघणार आहेत ॲडव्हान्स डेटा टाइप. ॲडव्हान्स डेटा टाइप म्हणजे काय असतात? ॲडव्हान्स डेटा टाइप आपण यूज करतो टू स्टोअर मल्टिपल व्हॅल्यूज इन अ सिंगल व्हेरिएबल. मीन्स काय? एका सिंगल व्हेरिएबल, आता आपण जर का व्ही नावाचा व्हेरिएबल घेतला, तर त्या व्ही नावाच्या व्हेरिएबलमध्ये आपण मल्टिपल व्हॅल्यू एन नंबर ऑफ व्हॅल्यू स्टोअर करू शकतो. त्यानंतर ॲडव्हान्स डेटा टाइप आपल्याला हेल्प करतात टू ऑर्गनाइज डेटा इन अ स्ट्रक्चर्ड अँड मिनिंगफुल वे. एका स्ट्रक्चर्ड फॉर्मॅटमध्ये आणि मिनिंगफुल फॉर्मॅटमध्ये जर डेटा आपल्याला स्टोअर करायचा असेल, तर आपण ॲडव्हान्स डेटा टाइप यूज करतो. त्यानंतर पायथनमध्ये बिल्ट इन ॲडव्हान्स डेटा टाइप असतात आणि जे की यूज करतो आपण फॉर फ्लेक्सिबिलिटी. आता बिल्ट इन डेटा टाइप्स असतात म्हणजे काय, की भाई आपल्याला ते डेटा टाइप बनवण्याची काहीही गरज नाही. ते ऑलरेडी पायथनच्या लायब्ररीज त्याच्या प्रेझेंट आहे. पायथनमध्ये ऑलरेडी हे जे डेटा टाइप्स आहेत, ॲडव्हान्स डेटा टाइप ते प्रेझेंट असतात. ओके. त्यानंतर धिस डेटा टाइप धिस डेटा टाइप रिड्यूस कॉम्प्लेक्सिटी इन प्रॉब्लेम सॉल्व्हिंग. म्हणजे काय, एखादा प्रचंड असा कॉम्प्लेक्स प्रॉब्लेम जर आपल्याकडे आला आणि तो जर आपल्याला सॉल्व्ह करायचा असेल, तर त्यामध्ये तो कॉम्प्लेक्सिटी रिड्यूस करण्याचं काम ॲडव्हान्स डेटा टाइप करतो. त्यानंतर ॲडव्हान्स डेटा टाइप अलाऊ करतात इफिशियंट डेटा स्टोरेज अँड डेटा मॅनिप्युलेशन. आता आपल्याला डेटा जर स्टोअर करायचा असेल, डेटा ॲड करायचा असेल, रिमूव्ह करायचा असेल, म्हणजे काय मॅनिप्युलेशन. ओके. जर करायचं असेल त्याच्यासाठी इफिशियंटली जर ते करायचं आहे, त्यासाठी आपण ॲडव्हान्स डेटा टाइपचा यूज करतो. ओके. त्यानंतर ॲडव्हान्स डेटा टाइपचे जे पण टाइप्स आहेत, त्यामध्ये फर्स्ट येतो आपला लिस्ट आला, त्यानंतर येतो टपल, त्यानंतर येतो आपला सेटच्या नंतर येतो डिक्शनरी. ओके. तर आता आपण बघू ॲप्लिकेशन्स ऑफ ॲडव्हान्स डेटा टाइप. ॲप्लिकेशन्स ऑफ ॲडव्हान्स डेटा टाइपमध्ये येतो आता ॲडव्हान्स डेटा टाइप यूज होतो टू स्टोअर स्टुडंट आणि एम्प्लॉयीचा रेकॉर्ड स्टोअर करण्यासाठी, त्यानंतर डेटा प्रोसेसिंगसाठी, डेटा ॲनलाईज करायचा असेल, त्यानंतर इलिमिनेटिंग डुप्लिकेट व्हॅल्यूज, त्यानंतर मॅनेजिंग कलेक्शन इफिशियंटली. सो आता आपण बघू फर्स्ट ॲडव्हान्स डेटा टाइप जो की आहे लिस्ट. लिस्ट काय आहे? लिस्ट इज अ ऑर्डर कलेक्शन ऑफ आयटम्स. मीन्स काय, की आयटम्सला आपण एका स्पेसिफिक ऑर्डरमध्ये कलेक्ट करतो. त्यानंतर सेकंड आहे लिस्ट इज म्युटेबल. म्युटेबल म्हणजे काय, की तू लिस्ट चेंज करू शकतो. लिस्टमध्ये जर का तुला एलिमेंट्स ॲड करायचे असेल, तू ॲडही करू शकतो, डिलीटही करू शकतो. पॉप, डिलीट असे व्हेरियस ऑपरेशन जे काही आहे, तू लिस्टवरती परफॉर्म करू शकतो. त्यानंतर एलिमेंट्स कॅन बी ऑफ डिफरंट डेटा टाइप. म्हणजे काय, आता व्ही नावाची जर का तू लिस्ट बनवली, तर तू व्ही नावाच्या लिस्टमध्ये डिफरंट डेटा टाइपची, जसं की इंट असेल, त्यानंतर फ्लोट असेल, फ्लोट. ओके. त्यानंतर तुला जर का फ्लोट किंवा स्ट्रिंग वगैरे तुला जे पण परफॉर्म करायचे आहे, मीन्स ते सगळे डेटा टाइप तू या लिस्टमध्ये स्टोअर करू शकतो. त्यानंतर इंडेक्सिंग इज सपोर्टेड. आता इंडेक्सिंग सपोर्टेड आहे म्हणजे काय, जर सपोज मला व्हीमध्ये 0th प्लेसला जो पण नंबर आहे किंवा जो एलिमेंट आहे, तो जर फेच करायचा असेल, तर ती इंडेक्सिंग मीन्स
फेचिंग द एलिमेंट और रिट्रायव्हिंग द एलिमेंट थ्रू इट्स इंडेक्स ते सपोर्ट आहे इन लिस्ट. लिस्ट आर रिटन युजिंग स्क्वेअर ब्रॅकेट. लिस्ट लिहिण्यासाठी आपल्याला स्क्वेअर ब्रॅकेटचा उपयोग होतो. त्यानंतर आता लिस्ट म्हणजे काय, की आपली शॉपिंगची लिस्ट जशी आहे, जिथे की आपल्याला वाटलं, की भाई मला शॉपिंगला जायचंय, मला हे शर्ट आवडलं आणि तू घरून निघताना तू जर शॉपिंगला गेला, तू बघितलं होतं, की तू एक पॅन्ट घेणार आहे. त्यानंतर तू घेणार आहे एक जॅकेट. असे जर तू 2च आयटम सिलेक्ट करून गेला, बट तिथं गेल्याच्यानंतर तू एक शर्ट बघितला आणि तुला वाटलं, की नाही भाई आता मला ना शर्ट पण घ्यायचं. त्यानंतर तुला शर्ट जर घ्यायचा असेल, तर तुझ्या लिस्टमध्ये तू शर्टसुद्धा ॲड करू शकतो. आणि अजून एक जर सपोज तू पॅन्ट आणि जॅकेट घेण्यासाठी गेला, बट तुला वाटलं, की मला जॅकेट आता घ्यायचं नाही. मीन्स काय तू एलिमेंटला डिलीटसुद्धा करू शकतो. हे आहे लिस्टचं फंक्शन. ओके. आता आपण बघू मेथड्स ऑफ लिस्ट. मेथड्स किंवा फंक्शन्स ऑफ लिस्ट. ओके. मेथड ऑफ लिस्ट. त्यामध्ये फर्स्ट आहे अपेंड. अपेंड मेथड काय करते माहिती आहे का? आता आपण लिस्ट एखादी बनवलेली असेल, तिच्या लास्टला एलिमेंट ॲड करायचा असेल, लास्टला एलिमेंट ॲड करण्यासाठी आपण अपेंड नावाची मेथड यूज करतो. इन्सर्ट नावाची मेथड यूज करतो. एखाद्या स्पेसिफिक पोझिशनवरती जर का आपल्याला एलिमेंट ॲड करायचा आहे, तर आपण इन्सर्ट नावाची मेथड यूज करतो. त्यानंतर एखादा स्पेसिफिक एलिमेंट जर रिमूव्ह करायचा असेल, तर आपण रिमूव्ह नावाची मेथड यूज करतो. त्यानंतर पॉप नावाची मेथड यूज करू शकतो आपण टू रिमूव्ह एलिमेंट फ्रॉम अ गिव्हन इंडेक्स. इंडेक्स आपण दिली, तर त्या इंडेक्सवरचा एलिमेंट आपल्याला पॉप होतो म्हणजे काय डिलीट होऊन जातो. ओके. त्यानंतर क्लिअर नावाची मेथड रिमूव्ह करते ऑल द एलिमेंट्स. त्यानंतर एक येते इंडेक्स नावाची एलिमेंट. ही रिटर्न करते इंडेक्स ऑफ अ एलिमेंट. आपण एखादा एलिमेंट पास केला, त्याचा इंडेक्स रिटर्न करण्याचं काम इंडेक्स मेथड करते. त्यानंतर येतो काउंट. काउंटमध्ये काय काउंट ऑकरन्स ऑफ एन एलिमेंट. मीन्स तो एलिमेंट कोणत्या नंबरला प्रेझेंट आहे त्यासाठी आपण काउंट नावाची मेथड यूज करतो. सॉर्ट यूज करतो टू सॉर्ट द लिस्ट. रिव्हर्स यूज करतो. लिस्टला जर का रिव्हर्स करायचं असेल, कॉपी करायचं असेल किंवा लिस्टची जर आपल्याला कॉपी बनवायची असेल, तर आपण कॉपी नावाची मेथड यूज करतो. त्यानंतर येतो सेकंड जो की आहे टपल. आता टपल पण काय आहे लिस्टसारखाच एक ऑर्डर कलेक्शन ऑफ आयटम आहे. बट टपल हा इम्युटेबल आहे. इम्युटेबल आहे म्हणजे काय, की तुला जर का व्हॅल्यू ॲड करायची असेल किंवा रिमूव्ह करायची असेल, तर ते तू करू शकत नाही. इम्युटेबल म्हणजे फिक्स व्हॅल्यू कॅन नॉट बी चेंज. आणि आता टपल जे आहे ते फास्टर दॅन लिस्ट आहे. हे यूज होतं फॉर सुटेबल फिक्स डेटा. मीन्स एखादा डेटा जर फिक्स आहे, की तुझ्या क्लासमध्ये 20च रोल नंबर आहे, तर तू टपल यूज कर. ओके. इट इज रिटन युजिंग राउंड ब्रॅकेट. आता टपलमधील लिस्टमध्ये डिफरन्स बघा. लिस्टमध्ये काय होतं, लिस्टमध्ये म्युटेबल होती, मीन्स काय तू चेंज करू शकतो, बट टपल तू चेंज नाही करू शकत. त्यानंतर टपल फास्टर आहे दॅन लिस्ट. इथे सुटेबल व्हॅल्यूज किंवा फिक्स व्हॅल्यूज असतात, तिथे फिक्स व्हॅल्यूज नसतात. लिस्ट आपण राईट करतो युजिंग स्क्वेअर ब्रॅकेट आणि इथे आपण यूज करतो राउंड ब्रॅकेट. त्यानंतर आता रिअल लाईफ एक्झाम्पलमध्ये फिक्स काय आहे, आता डेट ऑफ बर्थ आहे. असं कधी झालंय का, की भाई नाही माझी डेट ऑफ बर्थ 27 ऑक्टोबर जर आहे आणि आता मला चेंज करायची, मग ती चेंज होते का? नाही. जी डेट ऑफ बर्थ रिअल आहे तीच राहते. ते आहे टपल. त्यानंतर काउंट यूज होतं. काउंट ऑकरन्स ऑफ एन एलिमेंट. तुला जर का एलिमेंट काउंट करायचे असेल, काउंट मेथड यूज कर. इंडेक्स रिटर्न करायची असेल, तर इंडेक्स मेथड यूज कर. लेंथ जर कॅल्क्युलेट करायची असेल टपलची, की किती लेंथचा तुझा टपल आहे, तर लेन नावाची मेथड यूज कर. मॅक्सिमम व्हॅल्यू जर रिटर्न करायची असेल, मीन्स लार्जेस्ट व्हॅल्यू, तर तू मॅक्स यूज कर. मिनिमम व्हॅल्यू जी स्मॉलेस्ट आहे ती रिटर्न करण्यासाठी मीन नावाची मेथड यूज कर. टपल हॅज फेवर मेथड बिकॉज दे कॅन नॉट बी मॉडिफाईड. म्हणजे काय इम्युटेबल आहे, तू मॉडिफाय नाही करू शकत. त्यानंतर येतो सेट. आता सेट काय आहे, सेट एक अनऑर्डर कलेक्शन ऑफ युनिक आयटम्स आहे. अनऑर्डर कलेक्शन मीन्स काय, की रँडमली प्लेस करणार आहे, बट युनिक आहे. म्हणजे काय डुप्लिकेट व्हॅल्यूज इथे चालत नाही. नो डुप्लिकेट व्हॅल्यूज. नो डुप्लिकेट व्हॅल्यूज. ओके. आणि इथे इंडेक्सिंग सपोर्ट करत नाही. आता इंडेक्सिंग का सपोर्ट करत नाही? कारण की अनऑर्डर डेटा आहे. डेटा कसाही कुठेही प्लेस केलेला आहे. आता कसाही कुठेही प्लेस केलेला असेल, मीन्स 1 फर्स्ट इंडेक्सला आहे. त्यानंतर 10 तुझा बघितला सेकंड इंडेक्सला आहे. 2
8 इंडेक्सला आहे. तर मग इंडेक्सिंगचा उपयोग करणं हे काही विनाकारणचंच आहे. त्यामुळे इथे इंडेक्सिंग सपोर्ट करत नाही. ही युजफुल फॉर रिमूव्हिंग डुप्लिकेट व्हॅल्यूज म्हणजे काय? जर तुला डुप्लिकेट व्हॅल्यूज रिमूव्ह करायच्या असेल किंवा तुला एखादा प्रॉब्लेम स्टेटमेंट दिला, की भाई एवढा एका बॉक्समध्ये डेटा आहे. त्यामध्ये त्या डेटामधला डुप्लिकेट व्हॅल्यूज जर का तुला रिमूव्ह करायच्या असेल, तर तू काय यूज करणार? तर आपण सेट यूज करतो आणि सेट आपण कर्ली ब्रेसेसमध्ये लिहितो. ओके. त्यानंतर रिअल लाईफ एक्झाम्पल आपण जर बघितलं, तर युनिक रोल नंबर असं झालंय का, की माझा रोल नंबर 11 आहे आणि माझ्या मित्राचा पण रोल नंबर 11च आहे. तर नाही, सगळ्यांचे रोल नंबर युनिक असतात. तसंच सेटमध्ये जितके पण एलिमेंट्स प्रेझेंट आहे, ते सगळे युनिक असतात. जसं की आता हे इथं एक रॉंग झालंय. ओके. जसं की आहे, की नंबरमध्ये आपण टाकलं नंबर्स नंबर्स लिहिलेले आहे आपण. 1 असेल, 2 आहे, 3 आहे, त्यानंतर 4 आहे. असे सगळे युनिक एलिमेंट्स आहेत. ओके. त्यानंतर सेट्सच्या आपण मेथड बघू. आता सेटमध्ये ॲड नावाची मेथड सेट आता म्युटेबल आहे. इम्युटेबल आहे मीन्स तुम्ही त्यामध्ये व्हॅल्यू ॲड करू शकता किंवा रिमूव्ह पण करू शकता. ओके. ॲड नावाची मेथड, ॲड एलिमेंट, त्यानंतर रिमूव्ह नावाची मेथड होती, टू रिमूव्ह एन एलिमेंट्स. त्यानंतर डिस्कार्ड नावाची एक मेथड आहे, रिमूव्ह एलिमेंट्स एलिमेंट्सला रिमूव्ह करते बट एरर देत नाही. ओके. त्यानंतर पॉप नावाची मेथड यूज करून आपण कोणता पण रँडम एलिमेंट कारण की डेटा जर रँडमली प्लेस आहे, तर पॉपमध्ये आपण रँडम डेटा रिमूव्ह करतो. त्यानंतर क्लिअर नावाची मेथड यूज करून आपण सगळे एलिमेंट्स रिमूव्ह करतो. युनियन नावाची मेथड आहे. युनियनमध्ये आता सपोज सेट 1 आहे आणि सेट 2 आहे. आपल्याला जर का ते दोन्हीही सेट मिक्स करायचे असेल, तर आपण युनियन नावाची मेथड यूज करतो. फॉर ॲडिंग 2 सेट्स. त्यानंतर इन्सर्शन यूज करून आपण कॉमन एलिमेंट्स मीन्स काय, की सेट 1 मध्ये आणि सेट 2 मध्ये जे पण कॉमन एलिमेंट्स आहे, ते कॉमन एलिमेंट्स आपण काढतो. त्यानंतर येतो डिफरन्स. डिफरन्स म्हणजे काय, की सेट 1 मध्ये आणि सेट 2 मध्ये जे अनकॉमन एलिमेंट्स आहेत, मीन्स काय, जे की डिफरंट आहे दोन्हीही सेटमध्ये, ते डिफरंट एलिमेंट काढण्यासाठी आपण डिफरन्स नावाची मेथड यूज करतो. त्यानंतर ईच सबसेट म्हणजे आपण चेक करतो, की एक आपण जर सेट बनवला, तो सबसेट आहे का दुसऱ्या सेटचा. ओके. त्यानंतर इच सुपरसेट म्हणजे सुपरसेट आहे का ते आपण चेक करण्यासाठी इच सुपरसेट नावाची मेथड यूज करतो. त्यानंतर येतो डिक्शनरी. आता डिक्शनरी म्हणजे काय? डिक्शनरी स्टोअर्स डेटा इन की व्हॅल्यू पेअर. आता आपल्याला जेव्हा पोलीस पकडते, पोलीस पकडल्याच्या नंतर बघा पोलीस काय विचारते? नाव. तर NAME नाव काय आहे तुझं? नेम डबल कोलन आता आपण नेम घेतलं विशाल. त्यानंतर पोलीस विचारणार, की तुझा मोबाईल नंबर काय आहे? मोबाईल नंबर. तर आपण मोबाईल नंबर सांगणार जो पण असेल 9767679901. त्यानंतर तुझी एज विचारणार. ते विचारणार, की भाई तुझी एज किती आहे? एज. एज मी सांगणार, की माझी एज आहे 22-23 समथिंग. ओके. तर ते जेव्हा आपल्याला की व्हॅल्यू पेअरमध्ये जर डेटा स्टोअर करायचा असेल, त्यासाठी आपण डिक्शनरी यूज करतो. कीज यामध्ये आता डिक्शनरीमध्ये कीज ज्या आहे, ज्या पण ह्या कीज आहेत. ओके. ह्या आहेत कीज आणि ह्या आहेत व्हॅल्यूज. व्हॅल्यूज. ओके. आता कीज पूर्ण युनिक असतात. व्हॅल्यू रिपीट होऊ शकते, बट कीज सेम असतात. ओके. त्यानंतर फास्ट डेटा ॲक्सेस करण्यासाठी फास्ट डेटा ॲक्सेस होतो डिक्शनरीमध्ये युजिंग कीज. इट इज व्हेरी युजफुल फॉर स्ट्रक्चर्ड डेटा. त्यानंतर रिटर्न युजिंग कर्ली ब्रेसेस विथ कोलन. आता आपण याच्यामध्ये काय करतो, कीज जेव्हा आपल्याला लिहायच्या असत्या, तर आपण त्या कर्ली ब्रेसेसमध्ये लिहितो विथ याला कोलन फॉलो करतो. बट इथे आपण सेटमध्ये बघितलं तर याच्यामध्ये कोलन वगैरे काहीही नसतं. फक्त आपण कर्ली ब्रेसेस यूज करतो. ओके. त्यानंतर आता रिअल लाईफ एक्झाम्पल मीन्स काय? स्टुडंटचा रेकॉर्ड, रोल नंबर काय आहे? स्टुडंटचं नेम काय आहे? स्टुडंटचा रोल रोल नंबर काय आहे? स्टुडंटची एज किती आहे? त्यानंतर आपण घेणार की स्टुडंटचा एज झाल्यानंतर मोबाईल नंबर काय आहे? असं सगळं जर स्टोअर करायचं असेल तुम्हाला, तर तुम्ही डिक्शनरी यूज करतात. ओके. यामध्ये मेथड आपण बघितल्या तर कीज आहे, रिटर्न ऑल कीज, त्यानंतर व्हॅल्यूज नावाची मेथड यूज केली तर रिटर्न ऑल व्हॅल्यूज, आयटम्स नावाची मेथड जर आपण यूज केली तर रिटर्न करते की व्हॅल्यू पेअर. त्यानंतर गेट नावाची मेथड जर आपण यूज केली तर रिटर्न व्हॅल्यू ऑफ अ की मीन्स काय गेट
आपल्याला जर की रिटर्न करायची असेल, कीची व्हॅल्यू जर रिटर्न करायची असेल, मीन्स काय, मी जर का नेम पास केलं, तर मग मला विशाल जर रिटर्न करायचं असेल, आपण गेट नावाची मेथड यूज करतो. अपडेट नावाच्या मेथडनी आपण डिक्शनरीला अपडेट करू शकतो. पॉप नावाच्या मेथडनी एखादा स्पेसिफिक एलिमेंट जर रिमूव्ह करायचा असेल, त्यासाठी पॉप यूज करतो. पॉप आयटम नावाची मेथड जी आहे, ती यूज करून रिमूव्ह लास्ट इन्सर्टेड एलिमेंट, जो लास्टला इन्सर्ट केलेला आहे, तो एलिमेंट रिमूव्ह करण्यासाठी आपण पॉप आयटम नावाची एक मेथड यूज करतो. त्यानंतर क्लिअर नावाच्या मेथडमध्ये आपण रिमूव्ह करतो ऑल एलिमेंट्स. त्यानंतर कॉपी नावाच्या मेथडमध्ये आपण एक डिक्शनरीची कॉपी बनवतो. ओके. आता येतो डिफरन्स बिटवीन लिस्ट अँड टपल. हा क्वेश्चन भरपूर वेळेस तुमच्या पेपरमध्ये आलाय. आता लिस्ट काय आहे? लिस्ट म्युटेबल आहे, म्हणजे आपण एलिमेंट्स चेंज वगैरे करू शकतो. बट टबल इनम्युटेबल आहे. नो चेंज. नो चेंज. ओके. त्यानंतर एलिमेंट्स कॅन बी चेंज, ॲडेड, रिमूव्ह. एलिमेंट्स कॅन नॉट बी मॉडिफाईड. तेच लिहिलंय. ओके. रिटर्न युजिंग स्क्वेअर ब्रॅकेट. आता तुम्हाला लिस्ट लिहायची, तुम्हाला स्क्वेअर ब्रॅकेट. बट तुम्हाला टपल लिहायचं, तुम्हाला राउंड ब्रॅकेट लिहावं लागतं. सपोर्टेड मेनी बिल्ट इन मेथड्स. याच्यामध्ये बिल्ट इन मेथड खूप जास्त आहे. टपलमध्ये सुद्धा बिल्ट इन मेथड्स आहेत, पण त्या कमी आहे. त्यानंतर स्लोअर दॅन टपल ड्यू टू म्युटेबिलिटी. आता लिस्टमध्ये आपले ऑपरेशन परफॉर्म होतात, म्हणजे त्याची स्पीड रिड्यूस होते. बट टपलमध्ये असे ऑपरेशन काहीही परफॉर्म होत नाही, म्हणून त्याची स्पीड इन्क्रीज आहे किंवा फास्टर आहे. युजेस मोर मेमरी. आता लिस्टला जास्त मेमरी लागते ॲज कंपेअर टू टपल. त्यानंतर सुटेबल फॉर डायनॅमिक डेटा. डायनॅमिक डेटा म्हणजे काय, की भाई तो डेटा आपला चेंज होणार आहे कंटिन्युअसली, त्यासाठी लिस्ट यूज करतो. बट जर तुझा डेटा फिक्स असेल, तर तू टपल यूज कर. त्यानंतर आता इथे आहे एक एक्झाम्पल दिलेलं आहे. दोन्ही एक्झाम्पल सेम आहे, बट याच्यामध्ये तुला जर 40 ॲड करायचा असेल, 50 ॲड करायचा असेल, तर तू ॲड वगैरे त्यामध्ये करू शकतो. बट टपलमध्ये ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन वगैरे काहीही होत नाही. ओके. आता येतो ऑपरेटर्स इन पायथन. आता ऑपरेटर्स आर स्पेशल सिम्बॉल यूज टू परफॉर्म ऑपरेशन्स ऑन अ व्हॅल्यूज ऑर व्हेरिएबल. ऑपरेटर्स म्हणजे काय, की स्पेशल सिम्बॉल असतो, जो की यूज होतो टू परफॉर्म ऑपरेशन ऑन अ व्हॅल्यू. तुला जर का एखाद्या स्पेसिफिक व्हॅल्यूवरती काही ॲडिशन, सबट्रॅक्शन काहीही करायचं असेल, त्यासाठी आपण ऑपरेटर्स यूज करतो. ओके. दे टेल पायथन व्हॉट ॲक्शन टू बी परफॉर्म. तुला ॲडिशन करायची, 2 व्हॅल्यूला कंपेअर करायचं, लॉजिक बघायचं असेल, त्यासाठी आपण ऑपरेटर यूज करतो. ऑपरेटर वर्क्स विथ ऑपरंड्स. ओके. आता एक गोष्ट समजा, ऑपरेटर म्हणजे काय असतं आणि ऑपरंड म्हणजे काय असतं. ए प्लस बी जर मी लिहिलेलं असेल, यामध्ये जो प्लस आहे तो आहे ऑपरेटर आणि ए आणि बी झाला तुमचा ऑपरंड. ए आणि बी तुमचा झाला ऑपरंड. त्यानंतर ऑपरेटर्स आर पायथन प्रोव्हाईड डिफरंट टाइप्स ऑफ ऑपरेटर. पायथनमध्ये डिफरंट टाइप्स ऑफ ऑपरेटर आहे. ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन, लेस दॅन, ग्रेटर दॅन, लेस दॅन, इक्वल्स टू, असे बरेचसे ऑपरेटर पायथनमध्ये ऑलरेडी प्रेझेंट आहे. ऑपरेटर्स आर इसेन्शियल फॉर डेटा डिसिजन मेकिंग. डिसिजन घेण्यासाठी, कॅल्क्युलेशन करण्यासाठी, लॉजिक बिल्डिंगसाठी आपण ऑपरेटर यूज करतो. ऑलमोस्ट एव्हरी पायथन प्रोग्राम युजेस ऑपरेटर. म्हणजे काय, पायथनच्या अप्रॉक्स प्रत्येक प्रोग्राममध्ये ऑपरेटर तुला मिळेलच. ओके. ऑपरंड्स आर द व्हॅल्यूज अँड व्हेरिएबल्स. हे मी असं जे सांगितलं, की व्हॅल्यूज किंवा व्हेरिएबल जे पण आहे, ते आहे आपले ऑपरंड. ऑपरेटर परफॉर्म अन ऑप्शन. जो ऑपरेटर आहे, तो ऑपरेशन परफॉर्म करतो. आता डेटा काय आहे, व्हॅल्यू. ऑपरंड जर आपण बघितला 2 आणि 3 आहे. हा झाला आपला ऑपरंड. ओके. त्यानंतर आपण जर का ॲडिशन केली, प्लस यूज केला, हा आहे आपला ऑपरेटर. आता ऑपरेटर इज रिस्पॉन्सिबल, की कोणतं ऑपरेशन होणार आहे. 2+3 जर केलं आपण, तर व्हॅल्यू मिळेल आपल्याला 5. बट मी जर 2 मल्टिप्लाइड बाय 3 केलं, तर मला व्हॅल्यू डिफरंट मिळतीये. राइट? मीन्स मला व्हॅल्यू मिळेल 6. ओके. रिझल्ट इज द आउटपुट आफ्टर द ऑपरेशन. हा आपला झाला रिझल्ट. त्यानंतर हे आहे ऑपरंड्स आणि हा मिडलला जो आहे तो आहे आपला ऑपरेटर. धिस शोज हाऊ ऑपरेटर्स कनेक्ट डेटा अँड लॉजिक. ओके. आता फर्स्ट आपण ऑपरेटर्स बघूयात. अरिथमॅटिक ऑपरेटर. अरिथमॅटिक ऑपरेटर हे सिंपल ऑपरेटर आहे, ज्यामध्ये आपण ॲडिशन करण्यासाठी, सबट्रॅक्शन करण्यासाठी, मल्टिप्लिकेशन करण्यासाठी, डिव्हिजन असेल, मॉड्युलस असेल किंवा पॉवर किंवा फ्लोअर डिव्हिजन करण्यासाठी आपण अरिथमॅटिक ऑपरेटर यूज करतो. त्याचं इथे सिंपल एक्झाम्पल दिलेलं आहे, की 10 दिलंय, 3 दिलंय, ए प्लस बी केलं. आता एची व्हॅल्यू 10, 3 म्हणजे याचं आउटपुट किती येणार आहे आपलं 13. तेच आपण सबट्रॅक्शन केलं तर त्याची व्हॅल्यू 7 येईल, मल्टिप्लिकेशन केलं तर 30. अशा डिफरंट जे पण
अरिथमॅटिक ऑपरेशन करायचे, ॲडिशन, सबट्रॅक्शन वगैरे करायचे आहे, त्यासाठी आपण अरिथमॅटिक ऑपरेटर यूज करतो. ओके. त्यानंतर येतो रिलेशनल किंवा कंपॅरिझन ऑपरेटर. आता रिलेशनल आणि कंपॅरिझन ऑपरेटर म्हणजे काय, की 2 व्हॅल्यूला जर कंपेअर करायचा, की आता A इज इक्वल्स टू 1 आणि B इज इक्वल्स टू 4. ओके. आता A इज ग्रेटर दॅन B आहे का? तर नाही. याचा आन्सर येणार आहे फॉल्स. ओके. ए इज स्मॉलर दॅन बी आहे का? मीन्स काय आपण इथे काय करतोय, 2 व्हॅल्यूला कंपेअर करतोय. ए रेफर टू 1, बी रेफर टू 4. मग 1 ग्रेटर दॅन 4 तर फॉल्स. बट 1 लेस दॅन 4 मग त्याचा आन्सर येणार आहे ट्रू. त्याचा आन्सर आहे ट्रू. तर असे कंपॅरिझन जर करायचे असेल किंवा रिलेशन शो करायचे असेल, तर त्यासाठी आपण रिलेशनल ऑपरेटर यूज करतो. रिलेशनल ऑपरेटरमध्ये काय-काय आहे? इक्वल्स टू येतो, नॉट इक्वल्स टू येतो, ग्रेटर दॅन, लेस दॅन, ग्रेटर दॅन इक्वल टू आणि लेस दॅन इक्वल टू. ओके. त्यानंतर येतो लॉजिकल ऑपरेटर. आता लॉजिकल ऑपरेटरमध्ये 3 प्रकारचे येतात. फर्स्ट आहे अँड, सेकंड आहे ऑर, तर थर्ड आहे नॉट. ओके. अँडमध्ये काय असतं माहिती आहे का? आता हा पण ट्रू आहे आणि हा पण जर ट्रू असेल, हा आहे तुमचा ट्रू, हा ट्रू, तर तो ट्रू होणार. जर एकही फॉल्स आला, कोणती पण कंडिशन इथे काय होतं लॉजिकलमध्ये 2 कंडिशन आपण चेक करतो. जर एकही कंडिशन फॉल्स आली, तर त्याचा आन्सर डायरेक्टली फॉल्स येतो. अँडमध्ये दोन्हीही मीन्स काय? एक मिनिट. एव्हरीथिंग शुड बी एव्हरीथिंग शुड बी THI एक मिनिट THING एव्हरीथिंग शुड बी ट्रू. जर दोन्हीही ट्रू असेल तरच ट्रू येणार. अदरवाईज फॉल्स येणार. बट ऑरमध्ये काय एखादा जरी ट्रू असेल, एखादा जरी ट्रू असेल, तरी पण तो ट्रू होतो. ट्रू जर एखादा जरी ट्रू असेल तरी पण तो ट्रू होतो आणि नॉटमध्ये काय रिव्हर्स करतो आपण पूर्ण कंडिशनला. ओके, हे झालं आपलं लॉजिकल ऑपरेटर. त्यानंतर थर्ड येतो असाइनमेंट ऑपरेटर. आता असाइनमेंट ऑपरेटर म्हणजे काय? एखाद्या व्हॅल्यू आपल्याला जर असाइन करायची असेल, त्यासाठी असाइनमेंट ऑपरेटर यूज होतो. आता पण एक्झाम्पल बघू. असाइनमध्ये फर्स्ट आहे, ए वरती आपल्याला व्हॅल्यू जर 5 टाकायची आहे. ओके, तर आपण इज इक्वल्स टू यूज करतो. ओके, आता आपण बघितलं असाइन कशी करायची व्हॅल्यू. त्यानंतर आता आपण बघू की ॲड आणि असाइन म्हणजे काय? आता सपोज मी घेतला ए प्लस इज इक्वल्स टू 3. तर इथे काय होतं माहिती आहे का? ए इज इक्वल्स टू ए प्लस 3 होतो आणि एची व्हॅल्यू अगोदर काय आहे 5. मग 5 प्लस 3. आता 5 प्लस 3 किती होणार आहे? तर 8. जर आपण ॲड आणि असाइन केलं तर अशी 8 व्हॅल्यू येते. त्यानंतर आपण जर का सेकंड बघितलं सबट्रॅक्ट आणि असाइन कसा काम करतो आपण आता ते बघू. सबट्रॅक्ट आणि असाइनमध्ये ए मायनस इज इक्वल्स टू जर मी 2 केलं असेल, मीन्स काय? ए इज इक्वल्स टू ए मायनस 2. ओके. एची व्हॅल्यू काय घेतलेली आहे आपण? एची व्हॅल्यू घेतली आहे 5. मग 5 मायनस 2. आता 5 मायनस 2 झाला 3. ओके. त्यानंतर मल्टिप्लिकेशन, मल्टिप्लाय आणि असाइन म्हणजे काय? जर सपोज एची व्हॅल्यू आहे ए इज इक्वल्स टू 5. मी जर का केलं की ए इंटू इज इक्वल्स टू 3 मीन्स काय? ए इज इक्वल्स टू ए इंटू 3. ओके. मग 5 इंटू 3 आता 5 3 15. तर 15 आन्सर येणार. ते सेम जर आपल्याला डिव्हाईड करायचं असेल, डिव्हाईड अँड असाइन कसं वर्क करतं ते एकदा बघा. ओके. आपण जर का घेतलं ए इज इक्वल्स टू 20 त्यानंतर मी घेणार ए डॅश इज इक्वल्स टू 4 मीन्स काय? ए इज इक्वल्स टू ए डॅश 4 मीन्स एची व्हॅल्यू 20/4. आता 20/4 येणार आहे 5. ओके. त्यानंतर फिफ्थ ऑपरेटर आहे मेंबरशिप ऑपरेटर. आता मेंबरशिप ऑपरेटर म्हणजे काय? मेंबरशिप ऑपरेटर सिम्पली सांगतो, की एखादी स्पेसिफिक व्हॅल्यू नीट ऐका. एखादी स्पेसिफिक व्हॅल्यू त्या बॉक्समध्ये प्रेझेंट आहे का? त्या लिस्टमध्ये प्रेझेंट आहे का? किंवा कुठे जरी आपण जर डेटा स्टोअर केला असेल, लेट्स सपोज हा आपला आहे डेटा स्टोअर करण्याची जागा. या डेटा स्टोअरमध्ये मी केलाय ए केलाय, बी केलाय, सी केलाय, डी केलाय, त्यानंतर 5 केला, 4 केला, अजून 3 केला. आता सपोज इन काय सांगतो, की 5 जर इज 5 इन धिस डेटा जर 5 यामध्ये अवेलेबल असेल, तर ट्रू येणार. मीन्स काय व्हॅल्यू आहे का? व्हॅल्यू असेल तर ट्रू. जर नसेल तर याचा आन्सर येणार आहे फॉल्स. आता मी जर का विचारलं 10 इज इन
या कंटेनरमध्ये. आता याला आपण जर सी दिलं 10 इन सी, मग सीमध्ये 10 आहे का? तर नाही. मीन्स याचा आन्सर काय येणार आहे? फॉल्स. फॉल्स. बट 5 इन जर सी मी विचारलं, की 5 सीमध्ये प्रेझेंट आहे का? तर ट्रू आन्सर येणार आहे. त्यानंतर आता येतो नॉट इन. नॉट इन काय वर्क करतो? लेट सपोज मी विचारलं, की 5 इन 5 नॉट इन सी. 5 नॉट इन सी. आता 5 तर सीमध्ये प्रेझेंट आहे, बट मी काय बोललो? 5 नॉट इन सी म्हणजे याचा आन्सर येणार आहे फॉल्स. बट मी जर विचारलं, की 10 नॉट इन सी. 10 नॉट इन सी. सीमध्ये 10 प्रेझेंट नाहीये. मीन्स काय? मी जी स्टेटमेंट बोलतोय ती ट्रू आहे. राइट? ट्रू. हे दोघं असे उलटे काम करतात. इन आणि नॉट इन. ओके. त्यानंतर येतो आयडेंटिटी ऑपरेटर. आता आयडेंटिटी ऑपरेटर कसा काम करतो ते आपण बघू. आयडेंटिटी ऑपरेटर वर्क करतो इज आणि नॉट इज. म्हणजे काय? 2 व्हॅल्यूला तो कंपेअर करणार आहे. 2 व्हॅल्यू बोलल्यापेक्षा 2 व्हॅल्यूच्या मेमरी लोकेशनला तो कंपेअर करतो. 2 व्हॅल्यूच्या मेमरी लोकेशनला तो कंपेअर करतो आणि चेक करतो, की 2 जे व्हेरिएबल आहे ते एका सेम मेमरी लोकेशनला पिन करताय का किंवा मग कनेक्ट करताय का? आता आपण एक्झाम्पल बघू. जर मी घेतलेला असेल x इज इक्वल्स टू 5 त्यानंतर मी घेतला y इज इक्वल्स टू 5. ओके. आता मी जर घेतला a इज इक्वल्स टू 1, 2 त्यानंतर मी घेतला b इज इक्वल्स टू 1, 2. ओके. आता मी एक सिंपल प्रश्न विचारतो, की एक्स इज वाय. तुम्हाला काय वाटतं? एक्स हाच वाय आहे का? मीन्स काय? एक्स आणि वाय एकाच लोकेशनला पिन करताय का? तर हो, बरोबर. एक्स आणि वाय एकाच मेमरी लोकेशनला पिन करताय. त्यानंतर मी विचारलं, एक्स इज नॉट वाय. एक्स इज नॉट वाय. मग तुम्ही काय बोलणार, की नाही ते 2 एकाच मेमरी लोकेशनवरती पाथ स्टोअर आहे. मग एक्स इज नॉट वाय तू जे बोलतोय ते फॉल्स आहे. राइट. ओके. आता मी जर का बोललो, की ए इज बी. तर तुम्हाला काय येईल, की भाई हां, ए आणि बीच्या व्हॅल्यूज तर सेम आहे. बट एक गोष्ट लक्षात ठेवा, जर तुम्ही एक सिंगल व्हॅल्यू घेत असाल, तर ती एका स्पेसिफिक मेमरी लोकेशनला स्टोअर असू शकते. बट तुम्ही जर का 1 पेक्षा जास्त व्हॅल्यू जर घेतली, मीन्स काय लिस्ट घेतलेली आहे आपण. आता लिस्ट म्युटेबल आहे, राइट? मीन्स त्यामध्ये आपण ऑपरेशन परफॉर्म करू शकतो. तर याच्या व्हॅल्यू जरी सेम असल्या, तरीसुद्धा मेमरी लोकेशन मी अगोदरच काय बोललो, की त्याला व्हॅल्यूशी काहीही घेणं-देणं नाही. तो कंपेअर करतो मेमरी लोकेशन बरोबर आहे की नाही. तर एक्स इज बीचा आन्सर फॉल्स येणार आहे. का? कारण की एसाठी त्याने सेपरेट मेमरी बनवली. सेपरेट मेमरी आणि बीसाठी त्याने अजून एक सेकंड सेपरेट मेमरी बनवली किंवा सेपरेट मेमरी लोकेशन. सेपरेट मेमरी लोकेशन. लोकेशनवरती त्याला स्टोअर केलं आहे. मग हे दोन्हीही व्हॅल्यू जरी सेम दिसले, तरी पण ते वेगळ्या-वेगळ्या लोकेशनला आहे. मीन्स मेमरी लोकेशन त्यांची डिफरंट आहे म्हणून त्याचा आन्सर फॉल्स येणार. बट मी जर बोललो ए इज नॉट बी, ए आणि बी एकाच मेमरी लोकेशनला नाही, तर त्याचा आन्सर ट्रू येणार. ओके. त्यानंतर येतो आपला बिटवाईज ऑपरेटर. ओके. आता बिटवाईज ऑपरेटर म्हणजे काय? बिटवाईज ऑपरेटरमध्ये आपण व्हॅल्यू वगैरे बघत नाही. आपण वर्क करतो बायनरी लेव्हलवरती. बायनरी म्हणजे काय? आता एखाद्या नंबरची जर आपल्याला बायनरी काढायचा असेल, तर तो काढण्यासाठी एक सिंपल असतो, की स्टार्ट होतो 1, त्यानंतर येतो 2, त्यानंतर येतो 4, त्यानंतर येतो 8, त्यानंतर येतो 16. ओके. ही एक गोष्ट तुमच्या लक्षात ठेवा. ओके. आता आपल्याला जर का चेक करायचं आहे, की एची व्हॅल्यू आहे 6 आणि बीची व्हॅल्यू मी दिलेली आहे 3. ओके. आणि त्यावरती आपल्याला फर्स्ट ऑपरेशन परफॉर्म करायचं आहे. हे आहे आपलं फर्स्ट ऑपरेशन. आता मी अगोदर काय करणार, एची व्हॅल्यू 6 जी आहे त्याला बायनरीमध्ये कन्व्हर्ट करणार. आता 6 ला बायनरीमध्ये कन्व्हर्ट करण्यासाठी आपल्याकडे काय-काय आहे बघा. ओके. 1 मिनिट. 6 ला जर बायनरीमध्ये आता 6 बनवायचा असेल 4 आणि 2. 4 प्लस 2 काय होतात? 6 होतात, राइट? हा झाला 4, हा झाला 2. त्याची ॲडिशन केली 6 आलं. मीन्स काय? 1, 1, 0. ओके. तर आपण काय करतो, 6 साठी आपण लिहितो 1, 1, 0. आता तुम्ही सांगा, की 3 साठी आपण काय लिहिणार आहे? 3 लिहायचं असेल तर 2 आणि 1 मीन्स काय? 0, 1, 1. ओके. जसं मी स्टार्टिंगला बोललो होतो, की ANDला काय असतं? ANDला दोन्हीही ट्रू पाहिजे. ओके. जर दोन्हीही ट्रू असेल तरच ट्रू येणार. 1 म्हणजे ट्रू, 0 म्हणजे फॉल्स. 0 फॉल्स आणि ट्रू, फॉल्स होतो. ट्रू आणि ट्रू फक्त ट्रू होणार. बट
फॉल्स आणि ट्रू किंवा ट्रू आणि फॉल्स जरी असला तरी पण तो फॉल्स होतो. मीन्स काय? आता याचा आन्सर काय येणार आहे? याला आपल्याला आता परत कन्व्हर्ट करायचं आहे आपल्या नंबरमध्ये. इथे बघा 0 आहे, 1 आहे, 0 आहे. मीन्स काय? 0 आहे, 1 आहे आणि 0 आहे. म्हणजे हा 1 पॉइंट करतोय 2 ला. याचा आन्सर येणार आहे तुमचं 2. ओके. तर याचा आन्सर तुम्हाला ट्रू येईल. ओके. एक्झाममध्ये जर हा क्वेश्चन आला, आता बिटवाईज ऑपरेटर जेव्हा आपण बिगिनर लेव्हलला असतो, तेव्हा समजण्यासाठी थोडं किचकट जातंय. बट तुम्ही हा बॉक्स एकदा रीड करून जा. असाच्या असा बॉक्स तिथे काढायचा आणि वरती डेफिनेशनमध्ये लिहायचं, की बिटवाईज ऑपरेटर आपण यूज करतो आणि यामध्ये आपण बायनरी लेव्हलवरती काम करतोय. ओके. आणि हा एक एक्झाम्पल रीड करून जा. ओके. हा आहे बिटवाईज ऑपरेटर आणि इथे आपला युनिट संपतो. आता आपण बघू एक्सॉर कसा काम करतो. ओके. एक्सॉरमध्ये आपण काय करतो? 1 मिनिट. हे सगळ्यांनी लिहून घेतलं असेल नोटबुकमध्ये, त्याला रफ करतो. ओके. आता आपण एक्सॉर कसा काम करतो ते बघूया. आता पहिलं जे एक्झाम्पल होतं A=6, B=3. एक्सॉरमध्ये काय होतं? आपल्याला केलं आहे. ओके. आता क्वेश्चनमध्ये आपण प्रिंट केलंय A एक्सॉर B. ओके. एची व्हॅल्यू काय येणार आहे? आता एची व्हॅल्यू 6 आहे. 6 काढण्यासाठी हे बघा हा 4 प्लस 2, 4 प्लस 2 6 मीन्स काय? 1, 1, 0. इथे येईल 1, 1 आणि 0. त्यानंतर बीची व्हॅल्यू काय आहे? 3. आता 3 बनवण्यासाठी आपल्याला काय घ्यावं लागेल? 2 आणि 1 घ्यावं लागेल. 2 आणि 1 घ्यावं लागेल म्हणजे काय? 0, 1, 1. 0, 1, 1. आता मी जसं लास्ट टाईम बोललो होतो, एक्सॉर कधी बरोबर असतो माहिती आहे का? जर एखादा जरी 1 असेल, ओके, नीट ऐका. एखादा जरी 1 असेल, तर तो ट्रू असतो. अदरवाईज तो फॉल्स असतो. ओके. 0 1 आहे, 1 1 आहे मीन्स ट्रू. 2 1 आहे, नाही चालत. 1 1 आहे, चालणार. आता सपोज इथे 0 0 जरी आलं, तरी पण त्याचा आन्सर 0च येणार आहे. ओके. मीन्स काय, की डिफरंट व्हॅल्यू पाहिजे एक्सॉरसाठी. ओके. आता याला परत आपल्याला रिकन्व्हर्ट करावं लागणार आहे कशामध्ये? सिंपल याच्यामध्ये 1 0 1 मीन्स इथे येईल 1 0 1 सॉरी 1 0 1. आता 1 ला काय आहे? 4 4 प्लस 1 5 मीन्स याचा आन्सर येणार आहे आपला 5. असा आपला एक्सॉर काम करतो. ओके. त्यानंतर येतो आपला नॉट. आता नॉट कसा काम करतो ते आपण बघू. नॉट म्हणजे काय? बिटवाईज नॉट आपला काय करतो, की त्या याला रिव्हर्स करण्याचं काम. मीन्स काय? जर पॉझिटिव्ह असेल तर त्याला आपल्याला निगेटिव्हमध्ये करायचं काम हा आपला नॉट करतो. आता प्लस आणखीन काय होतं ते मी सांगतो. ओके. जर 5 असेल आणि आपण जर का केलं प्रिंट यामध्ये जर प्रिंट करायचा असेल, आता पॉझिटिव्ह नंबरला निगेटिव्ह करण्यासाठी आपला नॉट कामी येतो. तर सिंपल एक फॉर्म्युला काय आहे माहिती आहे का? निगेटिव्ह नंबर टाकायचा आणि A+1 करायचं. A+1 म्हणजे जी पण दिलेलं आहे त्याला +1 करायचं. इथे काय येईल? निगेटिव्ह बरोबर राहणार. ची व्हॅल्यू काय आहे? 5 + 1 मीन्स याचं लास्टला फायनल काय येणार आहे? -6. ओके. नॉट जर तुम्हाला आला, कोणी विचारलं, की भाई नॉट जर मी 5 इन्सर्ट केलाय, तर त्याचा नॉट काय होणार? तर 5 + 1 6 आणि मी काय सांगितलं रिव्हर्स करायचं. प्लस असेल तर मायनस. ओके. तर मायनस केलं. मायनस केल्याच्या नंतर त्याचा आन्सर येणार आहे 6. ओके. त्यानंतर आहे लेफ्ट शिफ्ट. लेफ्ट शिफ्ट काय काम करतो माहिती आहे का? एखादा एलिमेंटला लेफ्टला शिफ्ट करण्यासाठी आपण लेफ्ट शिफ्ट ऑपरेटरचा यूज करतो. ओके. आता आपण इथे एक एक्झाम्पल बघू. एक्झाम्पलमध्ये सगळ्यात अगोदर समजा ची व्हॅल्यू आपण घेतलेली आहे 4. आता 4 ला बायनरीमध्ये कन्व्हर्ट करा. बायनरीमध्ये कन्व्हर्ट करण्यासाठी हे बघा, हा इथे आहे 4 म्हणजे काय येणार आहे 1 0 0 0. ओके. तर आपण काय घेऊ 1 0 0. 1 0 0 रेफर करतो 4 साठी. ओके. आता लेफ्ट शिफ्ट करायचं आहे. मीन्स काय? इकडून इकडे आपल्याला एक, 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 एक नंबर स्विच करायचा आहे. त्यासाठी आपण काय करणार? हा 1 ला इकडे स्विच केला, इथे 1 आला. या 0 ला इकडे स्विच केला, इथे 0 आला. या 0 ला इकडे स्विच केला, इथे 0 आला. आता इथे एम्प्टी आहे म्हणजे आपल्याला 0 टाकावा लागतो तिथं. ओके. मीन्स तिथे 0 असतोच. तर इथे 0 आला. ओके. आता याला परत रिकन्व्हर्ट करा आपल्या सिंपलमध्ये. सिंपलमध्ये काय आपण लिहिलेलं आहे 1 0 0 0. 1 0 0 0 म्हणजे काय? की त्याचा आन्सर येणार आहे फायनली 8. बरोबर. त्यानंतर आता आपण बघू, की बिटवाईज राईट शिफ्ट कसा काम करतो. राईट शिफ्टमध्ये काय होतं, की आपण जर 4 घेतला असेल, तर आपण त्याला राईट साइडला स्विच करतो. मीन्स काय 1 0 0. आता आपण पहिले लेफ्ट शिफ्टमध्ये लेफ्टला स्विच केलं. आता आपल्याला राईटला करायचं. या 0ला या 1ला इकडे टाका.
मीन्स इथे 1 आला. या 0ला इथे टाका, मीन्स इथे 0 आला आणि हा आता डिस्कार्ड झालाय. कारण इथपर्यंतच आपल्याकडे जागा आहे. आता हा बाहेर पडला मीन्स तो डायरेक्टली डिस्कार्ड झालाय, राइट? डिस्कार्ड झालाय. मग आता इथे 0 येणार कारण की इकडचा एक 0 इकडे स्विच झालाय. ओके. आता 0, 1, 0. आता 1 कोणत्या याच्यावरती? इथे जर का आपण लिहिलं 0, 1, 0 मीन्स याचा आन्सर काय येणार आहे? तर याचा आन्सर येईल 2. 2. ओके. हा झाला तुमचा बिटवाईज ऑपरेटर. ओके. या युनिटमध्ये आपण पूर्ण आता पॉइंट्स क्लिअर केलेले आहेत. ज्यामध्ये आपण ऑपरेटर्स बघितले, त्यानंतर ॲडव्हान्स डेटा टाइप बघितले. ॲडव्हान्स डेटा टाइप नंतर आपण अगोदर इफ एल्स स्टेटमेंट, पास काय आहे, ब्रेक काय आहे, नेस्टेड लूप्स काय आहेत, रेंज फंक्शन असेल, फॉर लूप असेल, व्हाईल लूप असेल. ओके. अशा प्रकारे आपला युनिट 2 संपला. युनिट 1 आणि युनिट 2 प्रॉपर करून जा. तुम्हाला पासिंगपुरते मार्क्स तर तसे पण मिळूनच जातात. ओके. आता एक इम्पोर्टंट मेसेज डिस्क्रिप्शनमध्ये किंवा पिन कमेंटमध्ये तुम्हाला आपल्या WhatsApp ग्रुपची लिंक पिन कमेंटमध्ये तुम्हाला आपल्या WhatsApp ग्रुपची लिंक मिळून जाईल. WhatsApp ग्रुपला जॉइन करा. त्या WhatsApp ग्रुपवरती आपण पूर्ण डिटेल नोट्स वगैरे शेअर करतो. त्यानंतर Telegramला आपल्या जॉइन करा. Telegramवरती आपण अपडेट्स जे पण आहे, त्या अपडेट्स Telegramला शेअर करतो. त्यानंतर आपला जो YT यूट्यूब चॅनल आहे, ॲसेरा एज्युकेशनचा, तर त्याला तुम्ही सबस्क्राईब करा. जेणेकरून जे आपण लेटेस्ट व्हिडिओ टाकणार आहोत, ते लेटेस्ट व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. ओके. आणि अजून तुम्हाला कोणत्या स्पेसिफिक सब्जेक्टच्या नोट्स हव्या असतील, ओके. तुम्हाला जर कोणत्या स्पेसिफिक सब्जेक्टच्या नोट्स हव्या असतील, तर WhatsAppला DM करा ऑन नंबर 9767679901. ओके. तुम्हाला पूर्ण नोट्स वगैरे आणि जे बाकीचे अपडेट्स आहे, ते तुम्हाला फॉरवर्ड करण्यात येईल.